बघा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, योग्य स्ट्रॅटेजीने अभ्यास करताय का? टेट एग्जाम 2017 ला झाली, 2022 ला झाली, पण तुम्हाला अजून टेट म्हणजे काय हेच बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही. टेट म्हणजे त्यांचा फक्त लॉंग फॉर्म सांगता येणं किंवा मराठीत त्याला माहित असणं की अभियोग्यता परीक्षा असं म्हणतात सर, आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणतात सर, त्यात काय अवघड आहे? असं नाहीये. या परीक्षेला जर व्यवस्थित समजून घेतलं तर तयारीची सुरुवात होते, लक्षात घ्या, आणि ध्येयापर्यंत पोहोचता येतं. तर या परीक्षेला व्यवस्थित जर पाहिलं नाही तर अडचण निर्माण होऊ शकते. बऱ्याच जणांची अडचण निर्माण ही झालेली आहे 2022 मध्ये, 2017 मध्ये. आता आपली वेळ ही 2022 मध्ये तशी अडचणीची नसावी आणि आपल्याला आता सुरुवातीपासूनच कळावं की तयारी कसं करायची. ठीक आहे, ही परीक्षा काय आहे, ही परीक्षेची मागणी काय असते, एक्झामिनरचं माइंडसेट, सगळं काही या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा पहिला व्हिडिओ असेल युट्यूबला, लक्षात घ्या की तुम्हाला सगळं काही डिटेल्स मध्ये सांगेल. आतापर्यंत 2 सुद्धा टेट होऊन सुद्धा अजून विद्यार्थ्यांना माहित नाही की कुठला विषय करायचा आहे, कसा करायचा आहे, कुठून करायचा आहे, कोण एक्झाम घेणार आहे आणि माझा व्ह्यू कुठला असला पाहिजे, माझी स्ट्रॅटेजी कुठली असेल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, थोडाही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला टेट म्हणजे काय ह्या ज्या गोष्टी अधुऱ्या राहतील आणि 2022 मध्ये तुम्ही जसं मागे राहिलात तसं 2025 मध्ये सुद्धा मागे राहण्याची जास्त शक्यता असेल. तर शेवटपर्यंत बनून राहा आणि चालू करूया. बघा आता खरं तर बघितलं तर ह्या एक्झामला समजून घ्यायचं म्हणजे काय फक्त लॉंग फॉर्म आहे असं नाहीये, लक्षात घ्या, फक्त लॉंग फॉर्म माहिती असं नाहीये, पण खरंच स्टेट एक्झाम होणार आहे का हे अगोदर समजून घ्या. बऱ्याच जणांचं गॉसिपच आहे सर, सेकंड पेजच नाहीये, तिसरी डेट कधी होणार, दुसऱ्या डेटचं अजून काही नाहीये, असं नाहीये. लक्षात घ्या मित्रांनो, बघा हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे हे आपल्या कोर्टामध्ये दिलेलं स्टेटमेंट आहे, जसं तसं कॉपी करून इथं तुमच्या समोर दिलेलं आहे. याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय म्हणतंय, आता लक्षात घ्या, गव्हर्नमेंटमध्ये कोणीतरी संबंधित व्यक्ती नसतो, गव्हर्नमेंट म्हणजे प्रशासन असतं. लक्षात घ्या, प्रशासनाने दिलेलं उत्तर कधीही कोर्टामध्ये खरंच असतं. लक्षात घ्या, एखादा व्यक्ती खोटं बोलू शकतो पण प्रशासन खोटं बोलू शकत नाही, हे लक्षात घ्या. हे न्यायालयामध्ये दिलेलं स्टेटमेंट आहे, कुठं मीडियामध्ये दिलेलं नाहीये, ठीक आहे, किंवा कुठल्या निवडणुकापुरतं दिलेलं नाही, हे गोष्ट कधी लक्षात ठेवा. टी एक्झाम ही देण्याचे त्यांनी नियोजित केलं होतं ऑगस्ट सप्टेंबर 2024 ला. हे लेट झाली, अलग लक्षामध्ये थोडी लेट झाली. तसं टेट एक्झाम टेंटेटिव्ह शेड्यूल 3 नोव्हेंबर डिसेंबर संपलाय. लक्षात घ्या, नोव्हेंबर डिसेंबर कुठली 2024, बरेच जण म्हणतात नोव्हेंबर डिसेंबर 2025 ला होणार आहे, 2024 ला होणार आहे, 1 वर्ष लेट सांगतात ते. आता हे असे विद्यार्थी आहेत, लक्षात घ्या, की त्यांच्यामध्ये उमेदच नाहीये. हे असे विद्यार्थी आहेत की ज्यांना माहिती आता 2025 ला आपला काही निभाव लागणार नाहीये. हे असे विद्यार्थी आहेत की स्पर्धामध्ये घाबरू नयेत आणि ते तुम्हाला त्याच्यात सामील करायचा प्रयत्न करतात. आपण सामावून बी जाणार नाहीत आणि सामील बी होणार नाहीत. ओके, आता बघा याच्यामध्ये गोष्ट कळाली सर की एक्झाम तर होणार आहे. एक्झाम कधी होईल याच्याबद्दल निश्चित कोणी सांगू शकत नाही, पण सध्या जे वातावरण आहे त्याच्यानुसार आपण सांगू शकतो की तुम्हाला मेच्या आसपास किंवा मे एंडिंग पर्यंत, लक्षात घ्या, मेच्या आसपास किंवा मे एंडिंग पर्यंत, कुठला मे म्हणतो मी 2025, याच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन दिसून येईल थर्ड टेटचं. मी काय म्हणतोय, मेच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला थर्ड टेटचं नोटिफिकेशन दिसून येईल. मागील वेळेस तुमचं असं लक्षात आलं की फक्त 23 ते 24 दिवसाचा अभ्यासाला मिळाले, पण या 23 ते 24 दिवसामध्ये प्रिपरेशन करता आली नाही, कारण पेपर मध्ये काय येणार आहे, कसं येणार आहे, कोण घेणार आहे हे कन्फर्म असताना सुद्धा करता आली नाही. आणि आता तुम्हाला बऱ्याच जणांना पॅटर्न आयबीपीएसच येणार, आयबीपीएस येणार, आयबीपीएस येणार असंच म्हणतायत. आपण पुढे बघून घेऊ की आयबीपीएसच खरं येणार आहे का, की दुसरं कोण एक्झाम घेऊ शकतं, याची शक्यता आपण पाहू शकतो. पण लक्षात घ्या, नोटिफिकेशन इन मे 2025 एंडिंग पर्यंत म्हणजे याच्या आत येणार आहे. लक्षात घ्या, याच्या आत येणार आहे, ही गोष्ट तुम्हाला समजून यावी. ठीक आहे, एक्झाम तर येणार आहे, फिक्स होणार आहे. लक्षात घ्या, फिक्स एक्झाम होणार आहे. ओके, आता हे येस नो असं चाललेलं आहे, पण येस नो नको आपल्याला, एक्झाम होणार आहे शक्यतो आपल्या मनाला बजावून सांगा. सकाळी उठल्या लक्षात ठेवायचं 2025 हे पुढचे 4 महिने तुझं पूर्ण आयुष्य ठरवणार आहे, हेच सुरुवातीला सांगायचं. उठल्या हेच सांगायचंय, त्याच्याशिवाय दिवसाची सुरुवात करायची नाही. नाहीतर लक्षात घ्या की या एक्झाम मध्ये तयारी करत असताना एवढं गॉसिप चाललंय सध्या, एवढ्या मिटिंग होत आहेत टेलिग्रामला इकडे तिकडे, एवढ्या मिटिंग तर प्रशासनाची बी होत नसतील. लक्षात घ्या, एखादी एक्झाम कंडक्ट करताना तर अशा गोष्टीपासून दूर राहा आणि आपल्या स्वतःला बजावून सांगा की ह्या 4 महिन्यामध्ये येणार आहे. लक्षात घ्या, 15 दिवस तर निघून गेले, पुन्हा उद्या सुरुवात करतो, परवा सुरू करतो, असं तुमचा 15 दिवस निघून गेले नवीन वर्षाचे. लक्षात ठेवा, तर तुम्हाला उद्या ढकलू नका, आजच प्लॅन करा, अगोदरच समजून घ्या, ही एक्झाम म्हणजे काय, तरच तुमची ती शक्यता निभाव लागणार आहे 2025 मध्ये. लक्षात ठेवा, मे 2025 च्या एंडिंग पर्यंत नोटिफिकेशन असेल, म्हणजे एंडिंगच्या अगोदरच तुम्हाला नोटिफिकेशन दिसून येईल. लक्षात घ्या, एक्झामला अभ्यासाला किती वेळ मिळेल हे सांगता येत नाही, कारण ही एक्झाम काय होते, ऑनलाईन होते. पहिल्यासारखं ऑफलाईन एक्झाम होत नाही. फॉर्म भरणार, तिथून पुढे तुम्हाला 1-2 महिने त्यांना सगळा वेळ मिळणार अरेंजमेंट करायला, सगळी व्यवस्था करणार, तिथून एक्झाम, असं होणार नाही. ऑनलाईन एक्झाम आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ऑनलाईन एक्झाम होत असताना ऑनलाईन फॉर्म भरले जातात आणि ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतरही तुमच्या गोष्टी लक्षात येत असेल की ऑनलाईन सगळी प्रक्रिया असल्यामुळे एवढं काय मनुष्यबळ लागत नाही. अलग लक्षामध्ये
मॅन्युअली करायची गरज पडत नाही, सगळे ऑनलाईन होतं. त्याच्यामुळं लवकरात लवकर एक्झाम होते, प्रिपरेशन करायला वेळ मिळत. ते दिवस निघून गेले. नोटिफिकेशन येणार, मी तिथून पुढे नियोजन करणार, तिथून पुढे रेफरन्स बुक आणणार, तिथून पुढे कोणाचं मार्गदर्शन करणार आणि तिथून पुढे मी अभ्यास करणार. हे दिवस गेले, लक्षात ठेवा. आता हे एक्झाम तर होणार सर, तुम्ही तर सांगितलं मे एंडिंगच्या आसपास, 2025 मे एंडिंगच्या आसपास तुम्हाला नोटिफिकेशन दिसून येईल, हे तर कळालं सर. मग पुढं काय सर, पुढं काय, हे तर 100% मनाला बाजून सांगा. येस नो करू नका. आणि हे म्हटलं तो म्हटलं, ते लोक सापडत बी नाहीत. नंतर लक्षात घ्या, एक्झाम झालं ती लोक सापडत बी नाहीत की जी टेट होणारच नाही, भरती करणारच नाही, आता काय खरं नाही, नवीन सरकार आहे, आता काय खरं नाही, असं म्हणणारे लोक ना हे सापडत बी नाहीत. कुठं गेले काय कळत नाही ज्यावेळेस परीक्षा होते त्यावेळेस. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा, निगेटिव्ह बोलण्यापासून दूर राहा. 4 महिने फक्त स्वतःला वेळ द्या. लक्षात घ्या, ही नोकरी तुम्हाला आयुष्यभर जपवेल. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, बघा पुढे बघा. ही एक्झाम म्हणजे काय हे समजून घ्या. याचा फक्त लॉंग फॉर्म आला, महाराष्ट्र टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट, म्हणजेच आहे महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा. असं नाहीये. खरं तर याचं पोस्टमॉर्टम करावं लागेल आपल्या हे एक्झामचं. हे एक्झाम मध्ये काय येतं काय नाही हे सगळं समजलं पाहिजे. आता याच्यात एक गोष्ट समजून येते, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती समजून येते, ती कोणती. आता थोडा स्पीड माझा कमी करतो आणि तुम्हाला समजावून सांगतो, जेणेकरून तुम्हाला तेच ऐकायला नको. बघा हे तर कळून येत आहे, बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा याचा अर्थ लागतो आणि समजतं सर बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा, याचा अर्थ लागत नाही. महाराष्ट्र समजून येतं, महाराष्ट्र शिक्षक होण्यासाठी जी परीक्षा आहे म्हणून. शिक्षक अभियोग्यता या शब्दाचा अर्थ लागत नाही, समजून घ्या. या शब्दाचा अर्थ समजला तर या एक्झाम मध्ये काय येतं, कसं करायचंय, कुठून करायचं, सगळं काय समजतं. बघा खरं तर अभियोग्यता म्हणजे काय हे समजून घ्या. आता तर खरं तर आपण शिक्षण घेतो याचा क्रम अगोदर समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला अभियोग्यता शब्दाचा चांगल्या प्रकारे अर्थ समजेल. बघा कोणतीही गोष्ट आपण शिकत असताना आपल्याला नवीन असते, त्यावेळेस आपण त्याचं ज्ञान घेतो. ज्ञान घेतल्यानंतर त्याचं आपल्याला आकलन होतं. आकलन झाल्यावर आपण उपयोजन करतो आणि नंतर आपल्याला त्याचं काय होतं रे, कौशल्य प्राप्त होतं, स्किल प्राप्त होतं त्या गोष्टीचं. मग गोष्ट सुरुवात होती ज्ञानापासून. मग ज्ञानाची परीक्षा झाली का सर, हे ज्ञानाची परीक्षा का नाही, हे स्टेटमेंट लक्षात घ्या. आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नोटिफिकेशन मध्ये दोन्ही वेळेस दिलं होतं की सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेचा अभ्यासक्रमासाठी विशिष्ट थर आणि मर्यादा असणार नाही. विशिष्ट थर बी नाही आणि मर्यादा नाहीये. काय विचारणार याला मर्यादा नाही, पण हे विषय ज्ञानावर नाही हे वाक्य कोणीच बघितलं नाही. म्हणजे हे एक्झाम ज्ञानावरच नाहीये. मग सर ज्ञानावर नाही तर मग कसं काय एक्झाम द्यायची, मग काय वाचायचं नाही, डायरेक्ट एक्झाम द्यायची काय सर? निगेटिव्ह मार्किंग नाही, आपण डायरेक्ट टिक करून येतो आम्ही आणि 200 असं नाहीये. ज्ञानावर एक्झाम नाही म्हणजे ही एक्झाम ज्ञानावर नाही पण उपयोजनावर आहे. उपयोजन कौशल्य कोणतं पाहिजे, उपयोजनाचं कौशल्य पाहिजे. सर मग कसं, तर एक समजून घ्या, जर एखादी गोष्ट वाचल्यानंतर हे ज्ञान होत असेल तर त्याची गोष्टीचं उपयोजन करता आलं पाहिजे. आता उपयोजन बघितलं ती तिसरी पायरी आहे. ही शिक्षण घेण्यामध्ये, अध्ययन करण्यामध्ये लक्षात घ्या तिसरी पायरी आहे. ज्ञान नंतर येतं 3 नंबरला कौशल्य नाही उपयोजन. अलग लक्षात 4 नंबरला कौशल्य स्किल येतं. हे स्किल म्हणजे कुठलं आलं, तुमचं टीचिंगचं स्किल आलं. अलग लक्षामध्ये टीचिंगचं स्किल तो शेवटचा टप्पा आहे. आता मग याच्यामध्ये एक जण राहतो लक्षात घ्या. याच्यामध्ये जो राहतो तो आकलन, हा 2 नंबरला जो राहतो तो आकलन. याला समजलं नाही आपण काय ते. आता जे ज्ञान मिळालं आहे त्याचं तुम्हाला अंडरस्टँडिंग झालंय, आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग, आणि त्याचं उपयोजन करता आलं पाहिजे, त्याचं ऍप्लिकेशन जमलं पाहिजे. मग सर कसं, जे येणारे एक्झाम मध्ये जे काही प्रश्न येणार आहे ते प्रश्न असे विचारले जाणार नाहीत जे डायरेक्ट. बरेच जण काय म्हणतात, मानसशास्त्र करा, बालमानसशास्त्र करा, अध्यापनशास्त्र करा. अध्यापनशास्त्र करायचं, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र वाचायचंय, पण त्याला ज्ञानाच्या स्वरूपात वाचायचं नाही. मग इथं जी काही तुम्ही अभ्यास करणार आहेत हे ज्ञानाचा अभ्यास करायचा नाही. म्हणजे काय सर, म्हणजे काय सर, ज्ञानाचा अभ्यास करत नाही म्हणजे वाचायचंच नाही का, असं नाही. तुम्हाला ते ज्ञान गरजेचं आहे पण त्याचं ऍप्लिकेशन करता आले पाहिजे. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही अभ्यास करत असताना स्वतःला बजावून सांगायचंय. लक्षात घ्या की जे मी वाचतोय, जे मी वाचन करतोय हे मला भविष्यामध्ये शिक्षक झाले उपयोगी कसे पडेल. मी जे वाचन करतोय हे भविष्यामध्ये मी शिक्षक झाले उपयोगी कसे पडेल याचा उपयोजनाचा विचार करायचा आहे. मग तुमची गणिती क्रिया असू द्या, नाहीतर तुमच्या भूगोलची क्रिया असू द्या, भूगोल मधल्या प्रक्रिया असू द्या, इतिहासामधल्या असू द्या, राज्यशास्त्रामधल्या असू द्या, बुद्धिमत्ता मधल्या असू द्या, ही गोष्ट समजून घ्या की हे तुम्हाला कळलं पाहिजे. कधी कळणार आहे, जेव्हा तुम्ही उपयोजनाचा विचार कराल तर ही तिसरी स्टेप असल्यामुळे तुम्हाला आकलन झाल्याशिवाय ते करता येत नाही. मग जे वाचायचंय त्याला आकलनपूर्वक वाचायचंय. आकलनपूर्वक वाचायचंय म्हणजे जे वाचलंय ते तुम्हाला थोडं पॉज घ्यायचं आहे, स्वतःला विचारायचंय हे काय आहे, कसं आहे, आणि फील करायचं की मी टीचर आहे तर मी समोरच्याला कसं समजावून सांगेल. मी पुढे तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, अभियोग्यता शब्दाचा फक्त ज्ञान नाही आहे, त्यांनी दिलेलं स्टेटमेंटवरून दिसून येतं. हे कोणीही आतापर्यंत सांगितलं नाही. मुलं ज्ञानाप्रमाणे अभ्यास करतात, जसं टीईटी
सीईटीला करतात, सीटीटीला करतात, अजिबात नाही. सीटीटीला तरी काही गोष्ट तुम्हाला उपयोजनात्मक दिसून येतात. अभियोग्यता चेक करायचा प्रयत्न केला जातो, त्याला आपण पेडॉलॉजीचे क्वेश्चन्स म्हणतो. पण इथं तसं नाहीये, लक्षात घ्या. इथं तुम्हाला ज्ञानावर क्वेश्चन असतात, पण उपयोजन आणि आकलन या गोष्टी जास्त चेक करायचा प्रयत्न केला जातात. कारण आकलन झाल्याशिवाय उपयोजन होत नाही. अलग लक्षामध्ये ज्ञान आणि उपयोजनाचं कौशल्य म्हणजेच काय असतं, अभियोग्यता हा शब्द होतो. आता पुढे तुम्हाला चांगल्या प्रकारे स्पष्ट होत जाईल. पण हे वाक्य खूप महत्वाचं आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा आता थोडी तुलना करूया. 2017ला बघा, एकतर गोष्ट लक्षात ठेवा, 2017 जेव्हा एक्झाम झाली आणि तेव्हा झाली होती आणि आता झाली होती, याच्यामध्ये काय फरक आहे थोडं समजून घ्या बारकाईने थोडे. बघा 2017ला जी पहिल्यांदा टेट झाली होती, जी प्रथम टेट झाली होती, याच्यामध्ये असं दिसून आलं की सर बघा इंग्लिश आलं, ठीक आहे, इंग्रजी म्हणतो आपण, मराठी आणि जनरल नॉलेज मध्ये लक्षात घ्या हे सगळं काही सामान्य ज्ञान होतं ना, क्रमिक पुस्तक होतं. म्हणजे इतिहास होतं, भूगोल होतं, जिओग्राफी होतं, अर्थशास्त्राचे 1-2 क्वेश्चन होते, विज्ञान होतं आणि चालू घडामोडीचे क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये धरूया सामान्यांमध्ये. हे जनरल नॉलेजचे क्वेश्चन होते, लक्षात घ्या. म्हणजे हे आले होते, मराठी आलं होतं, इंग्रजी आलं होतं. पण ह्या तिन्ही गोष्टीला जेव्हा 2022ला सेकंडची टेट झाली, इथं थोडा फाटा दिला म्हणजे या गोष्टी विचारल्या गेल्या नाहीत आणि ज्यांना आल्या त्या खूप कमी आल्यात, लक्षात घ्या. जास्त फोकस याच्यावर दिसून आला नाही 2022ला. व फोकस कुठे दिसून आला सर, इथं दिसून आला, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग ॲबिलिटी याच्यावर दिसून आलं. मग सर हे रेड का केलंय तुम्ही, हे रेड का केलं, हे ब्लॅक ठेवलंय, यालाच का अन्याय केला? अन्याय नाही केला. हे लोक सांगतात तुम्हाला चाइल्ड सायकोलॉजी आणि पेडॉलॉजी करा, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र करा. विद्यार्थी मित्रांनो, हा विषयचा अभ्यासात नाहीये, हा विषयाचा अभ्यास नाही. एकमेव मी होतो 2022ला सांगितलं होतं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र वाचून एकही प्रश्न आला नाही. विचारा, जुन्या विद्यार्थ्याला विचारा. तुम्ही माझ्या टेलिग्रामची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, जॉईन करा, तिथे विद्यार्थ्याचे रेकॉर्डिंग आहेत. लक्षात घ्या, मी असं स्वतःहून तोंडावून सांगत नाही किंवा स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेत नाही. विद्यार्थी काय बोलतात हे कधी लक्षात घ्या. 2022ला जेव्हा एक्झाम कन्फर्म होती की IBPS घेणार आहे, कन्फर्म होती. आता जसं कन्फर्म नाहीये, तेव्हा कन्फर्म होतं तरी ते लोक म्हणतात 2017 प्रमाणे अभ्यास करा. तेव्हा कळलं होतं ना IBPS घेणार आहे, तुम्ही पॅटर्न विद्यार्थ्यांना का सांगितलं नाही? का विद्यार्थ्यांना असं गुमराह करताय? अजून मी तुम्ही गुमराह करताय, अजून मी भरकवताय. का गरज आहे त्याला भरकवायची? सरळ कळतं याच्यामध्ये सर चाइल्ड सायकोलॉजी आणि पेडॉलॉजी हे नाहीये, लक्षात घ्या. मग सर कसं काय नाही आहे? त्याच्यामध्ये काय आहे समजून घ्या. त्याच्यामध्ये हे कल, आवड हा मुद्दा आहे आणि समायोजन, उपयुक्तिमत्व. हे जे कन्सेप्ट आहेत ना, ह्या संकल्पना आहेत, ह्या बालमानसशास्त्राच्या संकल्पना आहेत, ह्या मानसशास्त्राच्या संकल्पना आहेत. हे ज्यावरच पेडॉलॉजी क्वेश्चन येतात, जे उपयोजनात्मक येतात, ही गोष्ट खरी आहे. ही गोष्ट खरी कशावर पुढे मी सांगणार आहे, मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणार आहे. कल, आवड आणि समायोजन, व्यक्तिमत्व. पण हे नाही आहे. मुलं ह्याला वाचतायत, मुलं ह्याला पाठांतर करतात. का पाठांतर करताय? इथं सांगितली ज्ञानावर एक्झाम नाहीये, ज्ञानावर एक्झाम तर TET होऊन गेली. का पाठांतर करताय? मग सर मी अभ्यास कसं करायचा? मला हे चार जे आहेत त्या गोष्टी समजून घ्यायच्या. हो, या 4 गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या. याचबरोबर तुला बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र वाचायचं, पण ज्ञानासारखं नाही. तुला एकच विचार करायचा आहे, मी शिक्षक आहे, जे वाचतोय ना माझ्या विद्यार्थ्याला कसं उपयोगी पडेल? मी शिक्षक आहे ना, मला अध्यापन करताना कसं उपयोगी पडेल? विद्यार्थ्याला अध्ययन करताना, मला अध्यापन करताना कसं उपयोगी पडेल? माझ्या समाजाला कसं उपयोगी पडेल? विद्यार्थ्याच्या पालकांचं मला समायोजन करायचं असेल तर कसं उपयोगी पडेल? या गोष्टी कळायला पाहिजे. ह्या गोष्टी समजून घ्या. आणि तुम्ही काय करता? घेतलं पुस्तक की पाठांतर. अरे ज्ञानावर एक्झाम नाही आहे, त्यांनी सांगितलंय. कशाला करताय तसा अभ्यास? कोणत्याच परीक्षेचा तसा अभ्यास करता, कोणत्याच विषयाचा करायचा नाही, कोणत्याच विषयाचा तसा अभ्यास करत नाही. मी सांगतो तुम्हाला पुढे, समजून घ्या. शेवटपर्यंत लक्ष ठेवा की शेवटपर्यंत बनून राहा, जेणेकरून तुम्हाला समजेल. बघा चाइल्ड सायकोलॉजी तर नाहीये सर, चाइल्ड सायकोलॉजी वाचायची, पण येतात एकच विचार करायचा, जे मी तुम्ही पान वाचाल, एकच विचार करायचा की हे मला अध्ययन प्रक्रियेमध्ये कसं उपयोगी पडेल, अध्यापन प्रक्रियेमध्ये कसं उपयोगी पडेल. हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास नाही. आता सगळ्याच विषयाला ते लक्षात ठेवायचं आहे. जे करताय ना, ऍज अ टीचर, मी शिक्षक आहे आणि मी अभ्यास करताना मला कसं उपयोगी पडेल, विद्यार्थी अध्ययन करताना तसं उपयोगी पडेल, विद्यार्थ्याला याचा काय उपयोग आहे, मी शिक्षक आहे तर मला शिकवताना याचा काय उपयोग आहे, हे समजल्याशिवाय तुम्ही टेट एक्झाम क्लिअर करू शकत नाही. कारण हे एक्झाम आहे ते ज्ञानावर नाहीये, पुस्तकात फक्त ज्ञान आहे. त्याचं उपयोजन व्हायचं असेल तर तुम्हाला आकलन करणं गरजेचं आहे आणि आकलन झाल्याशिवाय तुम्ही उपयोजन करू शकत नाहीत. म्हणून तर तसा विचार करायचा आहे, अंडरस्टँडिंग सारखा विचार करायचा आहे. जे करतोय ते मला ऍप्लिकेशन करता येईल, कसं करता येईल, त्याच्यासाठी मला कसं करता येईल, मला काय समजून घेतलं पाहिजे, ही संकल्पना कशी समजून घेतली पाहिजे, पुस्तकात सगळं काही व्यवस्थित समजावून सांगतो. मला लक्षात ठेवा की हे 4 गोष्टीच फक्त जास्त फोकस आहे त्याच्यामध्ये. पण वाचत असताना त्याला ज्ञानासारखं वाचू नका, हे तुम्हाला फसवलं जात आहे. त्यांना अर्थच लागला नाही ह्या गोष्टीचा अजून.
बऱ्याचशा लोकांना अर्थच लागला नाही, ते त्यांचे क्लासेस बी चालू झालेत, ते चाइल्ड सायकोलॉजी आणि मानसशास्त्र त्यांचे लेक्चर्स होतात, 2-2 तास लेक्चर्स होतात, शिकवतात काय टीईटीचं. अरे तुम्ही अशा क्लासेसकडे मार्गदर्शन घेता जो क्लास कुठल्या तरी भरतीसाठी जर तयारी करत असतो तो तुमचा बी क्लास घेतो, सबस्क्रायबर बघता, यू बघता, चालले गर्दीमध्ये समाविष्ट होतात. हीच गर्दी जर असं जर असतं तर एखादा व्हिडिओ जर समजा 15-15, 20-20, 20-20, 25-25, 2.5 लाख व्ह्यू येतं तर हे लोक सगळीच नोकरी लागली असते ना. तसं होत नाही. का होत नाही? तुम्ही चुकीच्या दिशेने जाताय. मित्रांनो समजून घ्या, याला समजून घ्यायचं हे वारंवार सांगितलंय, लक्षात घ्या. हे सेकंड टाइम आहे की आपण कार्यशाळा ही युट्यूबला करतोय. आणि काही दिवसांनी हा व्हिडिओ प्रायव्हेट बी होतो, लक्षात ठेवा. काही दिवसांनी हा प्रायव्हेट बी टाकला जातो, कारण हे सगळं काही तुम्हाला सांगितलं जातं हे काही क्लासेसवाल्यांना पटत नाही. कारण एवढं तुम्ही कसं काय सर पोस्टमॉर्टम करून सांगताय एक्झामचं, विद्यार्थ्यांना बसता लोक कसे येतील? असं नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे, नीट समजून घ्या. त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. याला ज्ञानाचा अभ्यास करायचा नाही, थोडा उपयोजनात्मक अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, हे गोष्ट समजून घ्या. या शब्दामध्ये सगळं काय आहे? शिक्षक अभियोग्यता या शब्दाचा अर्थ लागतो नाही तर मार्क मिळवतात विद्यार्थी, याचं परीक्षा नाही. खरं तर मार्क इथे मिळत नाहीत विद्यार्थ्यांना. ठीक आहे, त्यामुळे थोडा बारकाईने समजून घ्या. ठीक आहे, ऑलरेडी आता तुम्हाला हे ऑलरेडी सगळं गर्दी दिसत असेल तर समजून घ्या हे काय आहे ते, स्क्रीनशॉट घ्या, समजून घ्या सगळं. हे त्यांचं माझं स्टेटमेंट नाहीये, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नोटिफिकेशन मध्ये दिलेलं स्टेटमेंट आहे. विषय ज्ञान परीक्षा नाहीच म्हणते ते सुरुवातीलाच. म्हणजे त्याचा अर्थ काय? ज्ञान आणि उपयोजन. हे कशाची व्याख्या आहे? अभियोग्यतेची. पण याच्यामध्ये एक पायरी राहते, ती कुठली? आकलन. वारंवार रिपीट करतो. या शब्दाचा अर्थ समजून घेतला तर अभ्यास सगळा सोपा होऊन जातो. ठीक आहे, हे नाहीये वाचायचंय, पण कसं वाचायचं मी पुढे सांगेल. फक्त विचार करायचा मी शिक्षक आहे, विद्यार्थ्याला कसं उपयोगी पडेल आणि मला कसं उपयोगी पडेल, आणि पालकांचे संवाद करताना, सामाजिक संवाद करताना मला कसं उपयोगी पडेल असं वाचायचं. हे पाठांतर करत बसायचं नाही. ही उपपत्ती कोणाची, ही प्रतिमान कोणाचं, असं नाही करायचं. फक्त माहिती पाहिजे आपल्याला, पाठांतराची गरज नाही. वेळ लावायचा ते पेज वाचल्यानंतर मला हे अध्यापनात कसं उपयोगी पडेल, शिकवताना कसं उपयोगी पडेल. कारण ऍज अ टीचरचा अभ्यास करायचा, लक्षात ठेवा. विद्यार्थीप्रमाणे अभ्यास केला तर ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळणं मुश्किल आहे. कारण पेपरचं नावच लक्षात घ्या, शिक्षक अभियोग्यता आहे. तर शिक्षक आहे तर शिक्षक अभियोग्यता सगळी आपल्याला आली पाहिजे. लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे जाऊया. हे ऑलरेडी बघा इथं 30 क्वेश्चन्स आले होते असं म्हणतात, असं कुठंच नव्हतं, लक्षात घ्या. असं ठरलेलं नाहीये, ते रेंज आहे. ते रेंज होती, इथं 30, इथं 30, इथं 30 असं म्हणून रेंज होती, लक्षात घ्या. ठीक आहे, पण असं नाहीये, लक्षात घ्या. ही रेंज मध्ये प्रत्येकाला विद्यार्थ्याला तसं आलेलं नाहीये, पण एक आपण म्हणतो ना सरासरी, तसा मुद्दा होता. इकडे 2022 ला एक गोष्ट दिसून आली. सर असं का झालं? याचं कारण होतं की इथं फिक्स झालं होतं. इथं IBPS ने एक्झाम घेत होती. IBPS हे बँकिंग क्षेत्रातली एक्झाम घेते, त्याच्यामध्ये जास्त फोकस त्यांनी याच्यावर केला, कारण त्यांच्याकडे हा डाटा नसतोच, लक्षात घ्या. जनरल नॉलेजचा डाटा. सर कसं काय? ही NCERTचा डाटा घेऊ शकतात, पण ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे काही पुस्तक आहेत, बालभारतीचे, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे. हे जे पुस्तक आहेत, ह्या पुस्तकामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकत नाही. बालभारतीचे पुस्तक, ठीक आहे, त्या बालभारतीच्या पुस्तकाच्यावर प्रश्न त्यांना बनवता आले नसतील, त्यांना ते ट्रान्सलेट करता आले नसतील, कारण ही एक्झाम घेते ते ऑलरेडी हिंदीमध्येच घेतात. लक्षात घ्या, इंग्लिश मिडियम असते त्यांचं, मराठीमध्ये दिसून आता त्यांचं करार झाल्यामुळे ते त्या पद्धतीने एक्झाम घ्यायला चालू केलंय, पण हे त्याच्यावर जास्त फोकस करत नाहीत. पण आता तसं करणार नाहीत, कारण जेव्हा ही एक्झाम झाली होती 2022 ला तर बरेचसे मुद्दे उपस्थित झाले. आणि तुमची एक गोष्ट माहित नसेल, पुढे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. सर असं कसं म्हणताय की तुम्ही IBPS घेणार नाही? IBPS घेऊ शकते, पण 2022चा पॅटर्न येणार नाही. 2022चा पॅटर्न येणार नाही. मी काय म्हणतोय? 2022चा पॅटर्न येणार नाही. अलग लक्षामध्ये ही गोष्ट तुम्हाला समजायला हवी. कधीही लक्षात ठेवा, कधी काय होतं माहिती का, काही गोष्टी आपल्याला समजल्या नाही ना, थोडी अडचण निर्माण होते आणि सगळेच काय होते, गपळत होते. थोडं काळजीपूर्वक बघत चला, काय सांगितलंय समजून घ्या. मी काय म्हणतोय परत रिपीट करतो. 2022 ला जर समजा एक्झाम IBPS ने घेतली असेल आणि जो पॅटर्न त्यांनी हा असा घेतला, असा पॅटर्न येणार नाही. सगळ्या विषयाला तुम्हाला ज्ञान दिलं जाईल, सगळ्या विषयाला तुम्हाला न्याय दिला जाईल, अलग लक्षामुळे. त्यामुळे थोडं जाग व्हा. गॉसिप मध्ये राहू नका. मी असा अभ्यास करू का असा अभ्यास करू, दोघांना मर्ज करा, दोघांनाही मर्ज करा आणि अभ्यासाला चालू करायचं. कसं करायचं मी पुढे सांगतो, खूप डिटेल्स मध्ये सांगणार आहे, लक्षात घ्या. खूप डिटेल्स मध्ये. हे क्वेश्चन स्वतःच्या मनामध्ये येऊन द्यायचं नाही. मी काय करू कसं करू सगळं सांगणार आहे. काय करू, कसं करू, कुठून करू, सगळं सांगणार आहे. फक्त ही गोष्ट खूप महत्वाची, जी रेड मध्ये तुम्हाला मी सांगितली, तुमचा वेळ घेणार आहे ही गोष्ट, आणि घेते मी. हा विषय बी तुमचा वेळ घेण्यासारखा आहे. तुम्ही पाठांतर अजिबात करायचं नाही. आता समजून काय घ्यायचं, मी अभ्यास कसं करू. विज्ञान बघा, सामान्य ज्ञान म्हणजे NCERT वाचा असं मी म्हटलं नाही. IBPS ला जे काही समजा त्यांच्याकडे डाटा आहे तो NCERTचा आहे, म्हणून त्यांनी काय केलं, 2022 ला एक्झाम घेताना
ना काहीच विचारलं नाही. आणि आपल्याकडे जे पुस्तकं आहेत, जे बालभारतीची जी पुस्तकं आहेत, सगळी पुस्तकं हे NCERT वरच अवलंबून आहेत. लक्षात घ्या, त्यांनी कॉपी करायचा प्रयत्न केला पण त्यांचा दर्जा तरी विद्या जास्तच आहे, हा तडा कमी आहे. अलग लक्षामध्ये, त्यामुळे याच्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात जमलेच नाही. कमी वेळामध्ये एक्झाम झाली होती. पण आता तसं होणार नाही. लक्षात घ्या, सगळ्या विषयाला न्याय दिला जाईल. आता असं का म्हणतोय सगळ्या विषयाला न्याय दिला जाईल? काही जण याच्यावरच फोकस करून आहेत, याच्यावरच फोकस करून आहेत, पण मी म्हणतोय की याच्यावर नका फोकस करू. लक्षात घ्या, ह्या सगळ्यांवर फोकस करा. या दोघांची बेरीज करा. 2022 आणि 2022 आणि 2017 या दोघांची बेरीज करायची. 2017ला जास्त क्वेश्चन, काही क्वेश्चन म्हणजे जेव्हा ह्या विषयांचा विचार येतो ना, हे क्वेश्चन तुम्हाला ज्ञानावर दिसून आले. आणि जेव्हा इकडे आला ना, तेव्हा तो कसा आला? अभिज्ञता. तेव्हा त्याला कळलं की अरे हे अभिज्ञता क्वेश्चन येतात. अभिज्ञतेचे क्वेश्चन जे आपण पॅडॉलॉजी क्वेश्चन्स म्हणू शकतो आपण, की याच्यावर दिसून आले. येथे तर इकडे जो पार्ट आहे हा पार्ट तिकडे दिसूनच आला नाही. आला तर खूप तुरळक दिसून आला. आता तसं होणार नाही. आता हे मर्ज होईल. असं का म्हणताय? याचं उत्तर लक्षात घ्या. दोन्ही येईल, याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळून जाईल. बघा आता याच्यामध्ये एक गोष्ट, अभ्यासक्रम 200 गुणाची राहील. आता सध्या बघा अभ्यासक्रम चेंजेस झालाय का? नाही. आता तरी समजा 2017ला तो दाखवला, 2022ला तो दाखवला. आता जरी समजा वेगळा दाखवला तरी काही फरक पडत नाही. पण सध्या जे काय आहे 2022ला दाखवला तीच गोष्ट बघूया. याचे चेंजेस बी होऊ शकतात. पण आपल्याला एक गोष्ट दिसून येते की सर हे जे 2017ला होतं, 2022ला होतं, हे दोन्ही एक्झाम 200 मार्काच्या झाल्या. 200 मार्काचा अभियोग्यता या घटकाअंतर्गत 120 क्वेश्चन दिसून आले. हे कशावर दिसून आले? 121 प्रश्न दिसून आले आणि तेवढेच क्वेश्चन ऑलरेडी, तेवढेच मार्क होते. लक्षात घ्या. ठीक आहे, हे याच्यावर दिसून आले. याच्यावर इंग्रजी, मराठी, सामान्य हे आणि याच्यामधला अंकगणित सुद्धा. अंकगणित कारण बुद्धिमत्ताला त्यांनी वेगळं वेटेज दिलेलं आहे. दिसून येतं आपलं बुद्धिमत्ताला 40% वेटेज दिले, ते 80 मार्क वेगळे बुद्धिमत्ताचे. आता बुद्धिमत्तामध्ये काही गोष्टी आहेत. हे 80 मध्ये डायरेक्ट बुद्धिमत्ता डायरेक्ट करायला चालू करतो, पण ह्याच्यात काही गोष्टी आहेत ते समजून सांगतो मी तुम्हाला. ह्याच्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत ना, हे 80 मार्कामध्ये तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे. ती कोणती बघा, तुम्हाला समजावून सांगतो. पुढे या बघा, ह्या 80 मार्कामध्ये नीट समजून घ्या. आता ऑलरेडी 120 तर तुम्हाला कळलंच. 120 मध्ये काय येते सर? मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अलग लक्षामध्ये, आणि त्याच्यामध्ये अंकगणित बी येते. किती मार्क येते? सरासरीला 30 म्हणतात, याला 15, 30 असं म्हणतात. ठीक आहे, असं म्हणतात लोक. ठीक आहे, आपण बोलू ते रेंज, पण आपल्याला हे विषय कळले पाहिजे. रेंजवर त्याला गॉसिप नको आणि आपल्या लेखी मार्क कमवायचं नाही. इथं स्पर्धा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यांचा विचार करायचा आपल्याला. आणि सगळ्यांना समान भेटेल जाईल, कुणालाही ऑप्शनला टाकायचं नाही. मला जमत नाही गणित, मी टाकतो ऑप्शनला, 30च मार्क आहेत, 170 पैकी मिळत, असं नाही आहे. लक्षात घ्या, कुठल्याच गोष्ट ऑप्शनला टाकायची नाही. आणि वेळ आहे आपल्याकडे. आता ह्या बुद्धिमत्तेमध्ये हे जे 80 प्रश्न आहेत ना, थोडं नीट समजून घ्या. या बुद्धिमत्ता 80 जी क्वेश्चन्स आहेत ना, याच्यामध्ये गोष्ट आहे, लक्षात घ्या. ती कोणती गोष्ट आहे समजून घ्या. हे अवकाशीय क्षमता टाकले ना त्यांनी, अवकाशीय क्षमता हा मुद्दा जरी त्यांनी अभियोग्यतेमध्ये टाकला असेल तरी ही गोष्ट लक्षात घ्या, कशाची? बुद्धिमत्ताच असणार. बघा, अवकाशीय क्षमता हा जरी समजायची त्यांनी संकल्पना टाकलेली आहे, हा जो समजा घटक टाकलाय त्यांनी, हा घटक जरी अभियोग्यतेमध्ये टाकलेला असेल तो हा घटक बुद्धिमत्तेशी रिलेटेड आहे. हे बऱ्याच जणांना माहित बी नाही. आता जे मोठे मोठे पाठ थोपटून क्लासेस घेतात नाही त्यांना गोष्ट माहित बी नाही. आता तुम्हाला कळेल सर कसं काय, कारण याचे अर्थच लागलेला नाही. बघा इथं सरळ एक गोष्ट समजून घ्या. आता बघा अर्थ कसं काय लागले नाही त्यांना मी समजावून सांगतो तुम्हाला. बघा नीट काळजीपूर्वक बघितले एक गोष्ट लक्षात येते. सर अभियोग्यता या घटकामध्ये, अभियोग्यता शब्दाचा अर्थ पाहिलाय. आता बघा याच्यामध्ये गणितीय क्षमता असते. काय असते रे? गणितीय क्षमता असते. आता गणितीय क्षमता म्हणजे काय? तुमच्या गणितामध्ये जेवढे काय क्षमता आहे, समजा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, मग सर त्याच्यावर क्वेश्चन येतात नाही. त्या क्वेश्चन शिवाय तर कुठल्या गोष्टी घटक होत नाही. बरोबर आहे का नाही? मग त्याचे चेक काय केलं जातं? वेग आणि अचूकता. मग हा जो मुद्दा आहे ना, हा फक्त गणितचा आहे, वेग आणि अचूकता. पुढे बघा, भाषिक क्षमता एक कळून येतं तुम्हाला की सर इंग्रजी भाषा क्वेश्चन येतात, मराठीचं कळतं. हा अवकाशीय क्षमता हा मुद्दाच विद्यार्थ्यांना कळाला नाही अजून. आणि हा एक मुद्दा कळाला नाही ज्याच्यावर आपण बोलणार, खूप डिटेल्स मध्ये बोलणार आहे, याला सोडणार नाही. ठीक आहे, आणि या दोन गोष्टी असतात की जे समजत नाहीत, बाकी समजतं येतं. मराठी येते, इंग्रजी येते, हे समजतंय. आता हे सिलेबस मध्ये चेंजेस होऊ शकतात. बघा मी म्हणतोय तुम्हाला 2025ला टेटच्या सिलेबस मध्ये चेंजेस होईल, पण चेंजेस जरी झाले तर हे गोष्टी तुम्हाला तिथं दिसून येणारच आहे. या सगळ्या गोष्टी तिथे दिसून येणार. त्यामुळे चेंजेस होते म्हणून असं म्हणजे तुम्हाला सांगा सरने सांगितलंय सिलेबस चेंज होणार आहे, आताच नाही अभ्यास करा, नोटिफिकेशन नाही होणार. 2025 काय 2030 ला तो इथंच असणार. मग अलग लक्षामध्ये हे येणार आहेत घटक, हे जे काही समजा विषय दिसतात ना तुला, आई जे घटक दिसतात ना, सगळे येणार आहेत मित्रा. अलग लक्षामध्ये सगळे येणार आहे. फक्त ते मांडणी, मार्क किती, डिव्हिडेशन असेल हे चेंजेस होऊ शकतं. नाही चेंजेस झालं तर हे येणारच आहे. जरी समजा 2022 प्रमाणे जरी राहिलं तरी ठीक आहे. त्यामुळे तुमचं मन सांगतंय ना स्वतःला,
तुमचं जे मन सांगते ना नंतर करू, नोटिफिकेशन नाहीये, होणार नाहीये, लक्षात घ्या होणार आहे एक्झाम, त्याला थांब म्हणाव. तुझं ऐकत आलो ना आता, त्या मनाला म्हणाव तुझं ऐकत आलोय ना म्हणूनच घरी बसू नये. आलं लक्षामध्ये? थोडं काळजीपूर्वक बघा, हे येणारच आहे. ह्याच्यात थोडे चेंजेस झाले तर मार्काचं डेव्हिएशन येऊ शकतं, पण हे घटक येणारच आहे, हे विषय येणारच आहे, याच्याशिवाय एक्झामच होऊ शकत नाही. आलं लक्षामध्ये? कारण हा शब्दच आहे ते अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी, याच्यामध्ये वेटेज कमी जास्त होईल, बुद्धिमत्ता वेटेज कमी होऊ शकतंय, पण तो येणार आहे हे लक्षात ठेवा. मग हे अवकाशीय क्षमता बुद्धिमत्ता चाचणीचा आहे, तर मग सर काय येतं याच्यामध्ये? अवकाशीय क्षमता कळत नाही, तर हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तुम्हाला हे बी समजावून सांगणार आहे. कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व म्हणजे काय, खूप डिटेल्स मध्ये बारकाईने बघणार आहे आपण. थोडं बारकाईने बघणार आहे, एक एक घटक बारकाईने बघणार आहे. आणि बाकी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी ऑलरेडी दिसूनच येतात. सर याच्यामध्ये कुठले कुठले क्वेश्चन येतात हे तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला माहिती बी आहे. आता एक गोष्ट समजून घ्या इथं पुढे बघा, टेट एक्झाम कोण घेणार? सध्या सगळीकडे कॉसेप आहे, कोण घेणार? अरे कोणी एक्झाम घेऊ, असं तुला कुंडलीत लिहिलंय का तुझ्या की IBPS ने एक्झाम घेतल्यावर तुझं सिलेक्शन होणार आहे, त्यामुळे IBPS घेत असले बघ आणि त्याचा अभ्यास कर, तुझा अभ्यास वाया जाईल? असं नाहीये, बरोबर का नाही? असं नाही आहे. मग तुम्ही असं का, बरंच जण याच्यावरच आहे, याच्यावर चालकून. अरे एक्झाम IBPS घेऊ, TCS घेऊ, MKCL घेऊ, MPSC घेऊ, काही घेणे नाही. MPSC घेण्याची शक्यता खूप कमी आहे, लक्षात घ्या, खूप कमी आहे. फक्त तो चर्चेचा मुद्दा म्हणून आपण ते टाकलाय. आणि एक स्टँडर्ड लेवलची एक्झाम आहे, थोडा आधार मिळावा आपल्याला त्याच्यात प्रश्नांचा घेऊन, कसे प्रश्न येतात, गणितला कसे क्वेश्चन्स विचारले जातात, रिझनिंगला कसं विचारलं जातं, मराठी कसे क्वेश्चन्स असतात, इंग्रजीला कसे क्वेश्चन येतात, त्याचा आधार घेण्यासाठी फक्त त्याचा, बाकी याचा काय आपल्याला तसं ही एक्झाम घेणार असं मी म्हणत नाही. पण सध्या आपल्याकडे 3 जण मिळतात, पण बरेच जण म्हणतात की IBPS बरोबर करार झालाय. करार कोणाचा आहे? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही करार करत असताना, निकाल सुद्धा लावताना शिक्षण विभागाची परमिशन लागते, परीक्षा घेताना सुद्धा शिक्षण विभागाची परमिशन लागते. लक्षात घ्या, एक ब्रँच आहे, एक शाखा आहे, लक्षात घ्या, एक परिषद आहे, लक्षात घ्या, एक कमिशन आहे. हे काय करते? गव्हर्नमेंट सांगेल तेव्हा एक्झाम घ्यायचं काम करतंय, बरोबर आहे का? पण त्यासाठी गव्हर्नमेंटची त्यांना काय करते, परमिशनच लागते. मग त्यांचा कसा करार होईल? करार कोणाचा असतो? गव्हर्नमेंटचा असतो ना. काही बोलतात तिथं, काही लोक सांगतात आणि तुम्ही विश्वास बी ठेवता. जे म्हणतायत ना IBPS घेणारे, करार झालाय त्यांचा, आणि तिसरी टेट सुद्धा IBPS घेणार, GR मागा, त्यांना म्हणा GR दाखवा. अरे सरळ तुमच्या समोरची गोष्ट आहे, त्याला कानाडोळा करता. तुम्ही DED BEd केलेले विद्यार्थी आहेत आणि तुम्हाला एवढी गोष्ट समजून नाही. तुम्ही काय समजा पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत का, तलाठी भरती करणारे विद्यार्थी आहे का? तुम्ही DED झालेला विद्यार्थी. एक शिक्षक खूप बारकाईने बघतो आणि शिक्षकांना च्या नजरेतून काय सुटत नाही असं म्हणतात. मग तुम्ही असं का वागता? वॉसिफमध्ये नका राहू. या तिघापैकी कोणी एक्झाम घेऊ शकतं, कोणीही. फक्त 2022 ला झाली ना सेकंड डेट, हे IBPS ने घेतली म्हणून आता म्हणतात IBPS ने घेणार आहे. हेच लोक म्हणत होते काही दिवसापूर्वी 2017 ला 2017 प्रमाणे एक्झाम होणार आहे. 2022 ला म्हणते 2017 प्रमाणे होणार आहे. आता 2025 ला काय म्हणतात 2022 प्रमाणे होणार आहे. अरे नाही असा क्लिअर काय? समजून येईन तुम्हाला. पुढे बघा बघा, IBPS पॅटर्न नाही म्हणून सांगतोय का, समजून घ्या. राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास गट गठीत करण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, अभ्यास गट गठीत करण्यात आलेला आहे. आता एक गोष्ट समजून येते, सर अभ्यास गट जर समजा गठीत केलाय, सर याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? आता थोडं काळजीपूर्वक बघा, याला काय म्हणायचं आहे. जेव्हा आपली एक्झाम झाली ना, तेव्हा 2017 ला जी एक्झाम झाली, 2022 ला एक्झाम झाली. पहिली डेट म्हणतो आपण, सेकंड डेट म्हणतो. थोडं बारकाईने समजून घ्या. हा GR काय सांगतो तो, हा काही खूप जुना GR नाहीये, मागील वर्षाचा आहे, 20 ऑगस्ट 2024 आहे. बघा, ह्यातला महत्वाचा मुद्दा आपल्याला समजून घ्या. समितीची कार्यदक्षा काय, कार्यकक्षा काय, ठीक आहे, त्याची मर्यादा काय, त्यांना काहीतरी समजा बंधन आहे, बाउंड्री आहे. ती बाउंड्री कोणती लक्षात घ्या. प्रचलित शिक्षक भरतीमध्ये प्रक्रियेमध्ये त्रुटी दूर करून शिक्षण, बघा, त्रुटी दूर करून विभाग व जिल्हा स्तरावर शिक्षक भरती करिता आयुक्त, शिक्षण आयुक्त, आता हे मांढरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली होते, आता आयुक्त चेंज झाले, लक्षात घ्या. सुचवलेल्या पर्यायांचा अभ्यास करून सुयोग्य कार्यपद्धतीची शिफारस करणे. तसं तर ह्या समितीला 1 महिन्याचीच मुदत होती, लक्षात घ्या. पण 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे. ऑगस्टला समिती त्याचा अभ्यास गट स्थापन केला. त्यानंतर ह्यांचा काही समितीचा अहवाल बी असेल, तो शासनाकडे गेला असेल, पण शासनाने त्याच्यावर अजून काही निर्णय घेतलेला नाही. अलग लक्षामध्ये 2 गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. त्रुटी कुठल्या एक्झाम मध्ये, या एक्झाम मधल्या त्रुटी इथं खूप दूर केल्यात, पण काही त्रुटी 2022 ला राहिल्या. काही त्रुटी आहेत ना त्या 2022 ला राहिल्या, या त्रुटी दूर करायच्या.
शिक्षक प्रक्रियेतील त्रुटी दूर करणे हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. 2022ला असं दिसून आलं सर, ह्या एक्झाम मध्ये एक दिसून आलं की जे काही वेटेज होतं ना, जे काही जास्त गुण होते ना, ते गुण तुम्हाला तर्कक्षमतेला देण्यात आले. म्हणून तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे क्वेश्चन जास्त दिसून आले. ही एक त्रुटी आहे, लक्षात घ्या. या परीक्षेची त्रुटी आहे, ती दूर केली जाऊ शकते. म्हणून मी तुम्हाला काय म्हणलं की मित्रांनो, तुम्हाला करत असताना या सगळ्यांचा विचार करायचा आहे. या सगळ्यांचा विचार करायचा, याचा बी न्यायचा. किती मार्क येणार हे गॉसिप नकोय. किती मार्क येणार हे गॉसिप नकोय. बरं, मग सर मी काय करू? बघा काय करायचं सर, नीट समजून घ्या. बघा, हा मी म्हणत नाहीये, GR सांगतो. अभ्यास समितीचा गट स्थापन झालाय, म्हणजे साहजिकच लक्षात घ्या त्रुटी दूर करायचा आहे. आणि हे जिल्हावाई आणि विभागवाई भरतीत चालले. हा मुद्दा तुमचा नाहीये, लक्षात घ्या. हे तुम्हाला मार्क मिळण्याचा मुद्दा आहे पुढचा. त्यामुळे त्याचा जास्त गॉसिप करू नका. सिलेक्शन होण्याशी मतलब आहे, कुठेही हो. महाराष्ट्रामध्ये कुठेही नोकरी करायची संधी मिळाली तरी करावी. लोक सियाचीनला जातात. सियाचीन माहिती आहे तुम्हाला कुठे आहे? हिमालयामध्ये. तिथे जातात लोक नोकरी करायला. तर असं नको आहे. तर तुम्हाला नोकरीची गरज आहे, कुटुंब चालवायचं आहे, जिम्मेदारी आहे, तर तो गॉसिप करू नका. गॉसिप काय? त्रुटी दूर करायच्या त्यांना. आपण त्रुटी दूर करतील असे आपण संभावना आहे, जास्त संभावना GR होऊन. नाही जरी केले तर दोन्हीचा आपण विचार करतोय, त्यामुळे आपण काय बाहेर नाहीये. आपण काय बाहेर नाहीये, एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि IBPS मागे लागू नका. सर मग ते IBPS घेणार नाही कशाला म्हणता तुम्ही? परत एक मुद्दा आहे. पहिला तर मुद्दा त्रुटी दूर करायच्यात. त्रुटी दूर करायचा 2022ला त्यांनी जो फोकस एरिया ठेवला होता ना, गणित बुद्धिमत्ता, त्याला ते हटा देतील, लक्षात घ्या. ते टाळतील आता, कारण ती त्रुटी होती, जास्त फोकस त्याच्यावर केला होता. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती, एक्झाम झाले खूप नाव गाजावाजावी केला होता, लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या परीक्षेने हातवर केले ना, कारण त्यांचे काही चूक नाही, लक्षात घ्या. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, ठीक आहे, कारण तेच अरेंज करणार होते एक्झाम IBPS. मग दुसरा एक मुद्दा, जो हा पहिला मुद्दा तुम्हाला दिसून येतो की IBPS पॅटर्न 2022चा राहणार नाही. पॅटर्न कोणता? 2022चा राहणार नाही. 2022चा राहणार नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा लक्षात घ्या, IBPS पॅटर्न इथं बी राहणार नाही, तोच मुद्दा आहे. पण ह्याच्यात दुसरं जो GR आहे तो व्यवस्थित अभ्यास करून घ्या. बघा, हे ओमेर सेट कंपनीचं दिलेलं पॅनल स्थगित करण्याबाबत. बघा, याच्यामध्ये खरं तर GR तो आहे. मग ह्याचा अर्थ काय? सर हा GR जुना जरी असला तरी हा GR सध्याच नवीन असल्यासारखाच आहे. म्हणजे कसं सर, नवीन कसं काय सर? 2022ला आहे. सध्या जे आहे ते हेच चालू आहे. काय चालू आहे सर? याच्यातला हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. पद भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सध्या असलेल्या कंपन्यांचे स्थगित करण्यात येत आहे. म्हणजे जे जुळ होते ना, जे पोर्टल त्यांनी महापरीक्षेचं चालू केलं होतं ते त्यांनी कॅन्सल केलं, लक्षात घ्या. त्यानंतर काय केलं त्यांनी? त्याच्यामध्ये खूप भरती काय घोटाळे बरोबर उकेस आला. तुमच्या गोष्टी लक्षात, ही 21 मधली गोष्ट आहे, 2021 मधली. पद भरतीमध्ये यापुढे होणाऱ्या परीक्षा TCS, लक्षात घ्या, IBPS आणि MKS हे 3 कंपन्या आहेत, यांच्या माध्यमातून घेईन. आणि सध्या जे काही एक्झाम होत आहेत, तलाठी, ग्रामसेवक, बाकी जेवढे काही एक्झाम होते ते याच्यात मार्फतच होते, आपल्याला माहिती. याच्यातली कुठलीही कंपनी घेऊ शकते. म्हणून मी एक गोष्ट म्हणलं, बघा, गॉसिप ठेवू नका. तिघापैकी कोणी घेऊ शकतो. IBPSच घेणार, IBPS पॅटर्न. आणि लोक चाललेत क्लासेस करत, IBPS पॅटर्न लागला क्लास. अरे समजून घे, IBPS पॅटर्न म्हणजे ते पळवाट काढतायत. ह्यांचा विचार करत नाहीत ते, तुम्हाला हे नाही सांगतात ते. तुम्हाला कसं विचारलं जाऊ शकतं, त्यांचा विचार काय, त्यांचा व्ह्यू कुठला एक्झामचा, हे नाही सांगितलं जात. ते याच्यावर करतात, उलट ते पळवाट काढताय, लक्षात घ्या, क्लासेसवाले. आणि तुम्ही याच्या नावाकडे फसताय. कसं? 2022ला झाली सर. अरे तेच 2017ला सांगत होते, 2022ला सांगत होते 2017 प्रमाणे एक्झाम होणार आहे. आता त्यांच्यावर भरोसा ठेवताय. कामाला ठीक आहे. भरोसा कोणावर ठेवा? शासनाच्या निर्णयावर. भरोसा कोणावर ठेवा? की हा सर तथ्य आहे, त्याच्यामध्ये पुरावा आहे. कुठला पुरावा आहे? कॉन्ट्रॅक्ट झाला असं म्हणतात, दाखवा म्हणा कॉन्ट्रॅक्ट. नाही असं कुठला कॉन्ट्रॅक्ट? महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा कॉन्ट्रॅक्ट आहे, 3 कंपन्यांची. मग कार्यपद्धती कशी ठरते? बघा काय होतं माहितीये का, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे काय करतं, आता 3 कंपन्याला बोलवेल. कोणाला बोलवेल? TCS ला बोलवेल, MKSL ला बोलवेल आणि IBPS ला बोलवेल. एक्झाम तर या तिघापैकी एकच घेणार, ऑनलाईनच होणार, त्यात काय वाद नाही. यांना डेमो द्यायला सांगतो ते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना डेमो दाखवा म्हणतो तुमचा, की तुम्ही कसे अरेंज करणार एक्झाम. डेमो, हे डेमो देतात. मग डेमो दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिषद अहवाल तयार करतात त्याचा. हा अहवाल शासनाकडे जातो, महाराष्ट्र शासनाला, शिक्षण विभाग याच्यावर डिसिजन घेतं. आणि नंतर ते ओके, नंतर अहवाल परत रिटर्न कुठे येतो? याच्याकडे, आणि ते जाहीर करतो. ही प्रक्रिया आहे.
आतापर्यंत 2025 ला साठी कुठल्याही असा डेमो झालेला नाही, झालाच नाही. मग तुम्ही असं कसं म्हणता की IBPS घेणार आहे? म्हणता तर GR दाखवा. जसं मी हा GR दाखवलाय तुम्हाला आणि याच्यापेक्षा वेगळा GR नाही आहे दुसरा कोणता की IBPS घेणार आहे असेल तर दाखवा म्हणून. त्यांच्याशी करार झालाय. हा करार झाला होता तो फक्त टेट 2022 घेणार आहे ह्याच्यासाठी, ती घेतली बी त्यांनी, घेतली बी आहे. त्यामुळे थोडं विचारपूर्वक हे तिघापैकी कोणी घेऊ शकतं. तुम्हाला ते सगळं फोकस त्याच्यावरच करतायत आणि तुम्ही काय करताय माहिती का? तेच विचार करताय, हा घेणार आहे, IBPS घेणार आहे, पझल करतो, डाटा इंटरप्रिटेशन करतो, सिटिंग अरेंजमेंट करतो. अरे विद्यार्थी मित्रा, तू फोकस जास्त बुद्धिमत्तेवर गणितवर करू लागला, बाकीच्या विषयांचं काय आहे तुला करावं लागेल मित्रा, करावं लागेल. आणि ठीक आहे, गर्दी जशी आहे तर ठीक आहे, आपण स्मार्ट पद्धतीने स्मार्ट अप्रोचने लक्षात ठेवा, ज्या गोष्टी सांगितल्या त्या शेवटपर्यंत बनवून राहा. ठीक आहे, ओके. शाळेय पाठ्यपुस्तके अभ्यासायच्यात. ठीक आहे, सामान्य ज्ञान, याला सामान्य ज्ञान आपण म्हणतो. काय येतं त्याच्यामध्ये? ठीक आहे, जास्त वेळ लावणार नाही, फक्त कसं करायचं थोडं समजून घ्या. 5वी ते 12वीचा अभ्यास करायचा आहे, 5वी ते 12वी. ठीक आहे, हे त्यालाच विषय आहेत. इतिहास, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, विज्ञान सायन्स आणि चालू घडामोडी. आता एक गोष्ट समजून घ्या, या चालू घडामोडी थोडं स्टॉप करा. बरेच जण पुस्तकं आणतायत, वाचायला चालू केले, स्टॉप थोडा. हा जो मुद्दा आहे ना, याला थोडं स्टॉप करा. याला आपण नोटिफिकेशन आल्यानंतर तयार करूया. याला नोटिफिकेशन आल्यानंतर तयार करायची, पण अगोदर बघूया हे येणार आहे का. त्यामुळे तुम्ही बघा, तुम्ही कुठल्या तरी स्पर्धा परीक्षा अभ्यास करायचा वाचत असताना चूक करताय. जर तुमचं ध्येय समजा शिक्षक होण्याचं आहे तर चूक करताय. चालू घडामोडी वाचू नका सध्या. जर तुमचं ध्येयच असेल की 2025 मध्ये मला शिक्षक व्हायचं आहे, टेट, तिसऱ्या टेटवर, तर ते करू नका. सध्या थांबा म्हणतोय, नोटिफिकेशन आल्यानंतर करू. याला वाचावं लागेल तुम्हाला सगळ्यांना, याला वाचावं लागेल. आता वाचत असताना आय एम टीचर, मी विद्यार्थी आहे असं न वाचता मी शिक्षक आहे तसं वाचा. मी शिक्षक आहे असं वाचा. मी म्हणजे कोण? तुम्ही शिक्षक आहे असं वाचा. बघा, समजा उदाहरणार्थ इतिहास आहे, इतिहासाचा एक चॅप्टर घेतलाय, समजा एकच चॅप्टर, समजा आता एक समजून घ्या मला काय सांगायचं आहे. एक चॅप्टर 1 नंबरचा इतिहास म्हणा, भूगोल म्हणा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, एक चॅप्टर घेतल्यानंतर असं तुम्हाला डिव्हायडेशन दिसतं बघा. इकडे एक पार्ट असतो, इकडे एक पार्ट असतो, असं असतं. इथं पॅसेज, ठीक आहे, परत इथं वेगळा पॅसेज, परत इथं पॅसेज आणि चित्र बी असतं, बरोबर आहे नाही. परत इथं पॅसेज, छोटे छोटे उतारे असतात. एकदम पेज वाचू नका, पूर्णतः तर लगेच वाचू नका. यांची तयारी करत असताना टोटल पेजेस बघा. इतिहासाचे पेजेस बघा टोटल किती आहे, जिओग्राफीचे बघा, राज्यशास्त्राचे बघा, अर्थशास्त्राचे बघा, ह्यांचे टोटल पेजेस बघायचे. बघा, मी कोणाच्या विषयात सांगतो नीट समजून घ्या. थोडं स्पीड कमी करतो माझा बोलण्याचा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे अजून समजेल. इतिहास, जिओग्राफी, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र, 4 विषयांचे पेजेस संख्या काउंट करायची. कितवी ते कितवी? 5वी ते 12वी. ओके. मग उपलब्ध दिवस बघायचे. मी काय म्हणतो, मी एंडिंगच्या आसपास दिसेल तुम्हाला नोटिफिकेशन, एप्रिल एंडिंग पर्यंत. बघा, एप्रिल 2025च्या एंडिंग पर्यंत नियोजन करायचं आपल्याला अभ्यासाचं. लक्षात ठेवा, याचं नियोजन 2025 पर्यंत करायचं. कुठलं? एप्रिल एंडिंगचं. दिवस बघा किती आहेत, टोटल पेजेस बघा, डिवायडेशन करा. दिवसाला जेवढे काय पेजेस येतील, तेवढे पेजेस वाचायचे आणि तुमचे बॅक टू बॅक येणार आहे, कारण पेजेस संख्या बॅक टू बॅक आहे, हे गोष्ट कळून या. आता मी जर समजा पहिला उतारा वाचला, पहिला उतारा म्हणतो हे फक्त पहिला चॅप्टर आहे असं समजा. समजा स्वराज्याचे राज्यकारभार हा पहिला चॅप्टर आहे, 7वी मधील इतिहास. तर स्वराज्याचे राज्यकारभार हा जर समजा पहिला चॅप्टर आहे, तर मला नीट समजून घ्यायचं. पहिल्या पॅराग्राफ मध्ये काय दिलंय समजा, ठीक आहे. पहिल्या पॅराग्राफ मध्ये शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक स्वतःहून करून घेतला. का करून घेतला? प्रजेच्या रक्षणासाठी, प्रजेचं व्यवस्थित सुरळीत कारभार चालवण्यासाठी करून घेतला. ठीक आहे, हा पहिला पॅराग्राफ आहे वाटतं. दुसरा पॅराग्राफ मध्ये अष्टक मंडळ मध्ये सांगितलंय, अष्टप्रधान मंडळ मध्ये सांगितले. का केलं अष्टप्रधान मंडळ? राज्यकारभार व्यवस्थित चालावा. त्यांनी काय केलं होतं, शिवाजी महाराजांनी राज्याचा अभिषेक जेव्हा केला तेव्हाच त्याची नेमणूक केली होती. 8 लोक होते, 8 खात्याचे प्रमुख होते. त्यांची नेमणूक करायचा अधिकार पूर्ण होता शिवाजी महाराजांना होता, काढायचा अधिकार बी शिवाजी महाराजांनाच होता. पण त्यांनी काय केलं, इमानी वतने दिले नाहीत त्यांना, जहागिरी दिली नाही त्यांना भरपूर पगार दिला, जेणेकरून ते जनतेचे पळवणूक करणार नाहीत शेतसारा याच्या मार्फत, त्याच्या मार्फत. ठीक आहे, म्हणून त्यांनी हे केलं. नंतर इकडे काय आहे, इकडे पॅराग्राफ आहे, लक्षात घ्या.
शेतीबद्दल त्यांनी माहिती दिलेली. आता ही गोष्टी कशा लक्षात राहत असतं, तुमच्या कशा लक्षात राहिल्या याचं कारण एक सांगतो तुम्हाला, थोडी व्यवस्थित समजून घ्या. काय होतं माहिती का, जेव्हा अभ्यास करताना आपण पूर्ण चॅप्टर वाचतो आणि अभ्यासाला चालू करतो, हा पहिली चूक करतो. पहिली चूक ती करायची नाही, थोडं स्मार्ट व्हायचं. हा एवढाच उतारा वाचायचा, या उतारात काय महत्वाचं आहे हे विचारायचं. काय असतं विचारायचं असतं, काय आहे याच्यामध्ये, व्हॉट, वाय. एखादी गोष्ट झाली तर का केली, समजा राज्याभिषेक केला का केला, व्हॉट काय केला राज्याभिषेक, वेन हाऊ कसा केला, स्वतःहून केला, बरोबर आहे की नाही. हे जे प्रश्न आहेत ना, WS क्वेश्चन म्हणतो असं बरेचसे क्वेश्चन आहेत. हे क्वेश्चन तुम्हाला या उत्तराला विचारायचे. याच्यापेक्षा तुम्हाला कुठलाच प्रश्न बनत नाही परीक्षेमध्ये, कारण हा क्वेश्चन याच्यापासूनच बनतो. WS क्वेश्चनचे शब्द. बरं, दुसरी गोष्ट, हा उत्तरावर याला प्रश्न विचारलाय की तुम्हाला स्वतःहून कळतं की अरे याच्यात विचारलं काय जाऊ शकतं. सेम तुम्ही एक 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 उत्तरा करत चला, जेवढी तुमची पेजेसचं टार्गेट आहे ते पेजेसचं टार्गेट कम्प्लीट करा. हा खूप मोठी स्ट्रॅटेजी आहे. बरं, दुसरा गोष्ट, पहिल्यांदा काय करायचं, मी जर एक एक उतारा सांगितलंय ना, तर पहिली स्टेप करायची बघा, उतारापासून चालू करायचंय, जेवढे पेजेस आहेत ना एक एक उतारा चालू करायचा. दुसरी स्टेप काय करायची, तो एकच उतारा काय करायचं, वाचायचा. कसा वाचायचा आहे, कादंबरी वाचल्यासारखा फास्ट मध्ये वाचून काढा. बघ एवढंच वाचून काढणार मी मित्र, एवढंच वाचून काढणार, फास्ट मध्ये वाचून काढायचं. फास्ट मधून वाचून काढला ना, मग परत यायचं, इथे एक उतारा वाचला ना, इथे यायचं सुरुवातीपासून, नीट वाचायचं, परत नीट वाचायचं. हे क्वेश्चन त्याला विचारायचे. तुला वाटत असेल तर नोट डाऊन करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके. तिसरा पर्याय, तिसरा, ठीक आहे, थोडं व्यवस्थित बारकाईने वाचा, थोडक्यात बारकाईने वाचन म्हणून सांगा. बारकाईने वाचन असं म्हणूया, ठीक आहे. असं तू सगळं कर मित्रा, सगळं कर, सगळे तुला उतारे वाचून घे, ठीक आहे, सगळे उतारे वाचून घे. मित्रांना नाही, मैत्रिणीला सांगतोय, लक्षामध्ये सगळं वाचून घ्या. जेवढे पेजेस सगळे तेवढेच वाच, जास्त बर्डन घेऊ नको, कारण हे लक्षात घ्या, टाइम बाउंड मध्ये वाचायचं असतं, ठराविक वेळात वाचायचं असतं, आणि एकदम वाचू शकत नाही, दिवसभर वाचायचं नाही. नाही तर एकदम मी 100 पेजेस करतो असंही नाहीये, ठीक आहे. हे वाचून घे. चौथी स्टेपला काय कर, हे सगळं तुझे टार्गेट कंप्लीट केलं ना, तू पाचव्यांदा काय कर माहिती का, धड्याच्या खाली प्रश्न सोडवले, तुला वाटतं माझं झालं चॅप्टर. असं वाचल्यावर धड्याच्या खालचे प्रश्न तुला सगळे सुटणार. दीर्घोत्तराचा प्रश्नच नाही, जेवढे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते सगळे सुटणार. बरं, दुसरी गोष्ट काय घ्या, सर मी एवढं सुटलं, माझी तयारी झाली का, नाही. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं काय आहे, हे नियोजन तर एप्रिल एंडिंग पर्यंत करायचं आहे. बरं, सगळ्यात महत्वाचं काय, तुम्हाला प्रश्नांची तयारी करावी लागेल. हे प्रश्न आपल्या बॅचमध्ये प्रोव्हाइड करतो आपण. जे प्रश्न 16,000 क्वेश्चन आहेत, 16,000 प्लस क्वेश्चन आहेत. क्वेश्चन सेम एक्झाम मध्ये येतो तसंच क्वेश्चन, 4 पर्याय दिसून येतील क्वेश्चनचे, तसे ऑब्जेक्टिव्ह नाही आहेत, ते विचार करायला होतात. मी ह्या परीक्षेचा विचार करून बनवले, कुठले कॉपी नाही पेस्ट नाहीये, विचार करून बनवलेत. येतं तुम्हाला ज्ञान आणि उपयोजनाचे क्वेश्चन दिसून येतील. हे क्वेश्चन 30 असतात. कशावर 30 म्हणता, इकडे 16,000 म्हणताय. हे प्रत्येक चॅप्टरचं बोलतोय मी, प्रत्येक चॅप्टरला 30 क्वेश्चन दिसून येतात. या 30 मध्ये डिवायडेशन असतं. 20 क्वेश्चन हे तुमचे मीडियम लेवलचे असतात, इझी बी नाही, मीडियम लेवलचे, आणि 10 क्वेश्चन हे हार्ड लेवलचे असतात. याचे उत्तर तिथंच असतात. मग तुम्हाला काय वाटतं की जो चॅप्टर वाचलाय ना, त्याचा सराव तुमचा चांगल्या प्रकारे होतो, आणि शेवटी कळतं सरांनी प्रश्न विचारलाय, काहीतरी महत्वाचं आहे ते केलं पाहिजे, मग तुम्हाला कळतं तो चॅप्टर चांगल्या प्रकारे होतो. हे करायचं. बरं, हे जर सर आलंच नाही, तर हे पेपरला आलंच नाही, जेव्हा नोटिफिकेशन तेव्हा क्लिअर होईल, तेव्हा आपण अभ्यास सोडून देऊ म्हणजे करू नाही, करायचं नाही. हे येण्याची जास्त शक्यता आहे, लक्षात घ्या. मी अजून परत म्हणतो, ही येण्याची खूप जास्त शक्यता आहे, कारण ही एक्झाम शिक्षक भरतीसाठी आहे, त्यामुळे त्यांना विचारणं गरजेचंच आहे. आलं लक्षामध्ये. बस, दुसरी गोष्ट काय अजून याच्यामध्ये सर, हे तुम्ही इतिहास सांगितलं, भूगोल सांगितलं, राज्यशास्त्र सांगितलं, अर्थशास्त्र, विज्ञानचं काय, विज्ञानला तुम्हाला घटक वाईज अभ्यास करायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ इथं तुम्हाला पेजेस संख्या बघायची नाही, समजा उष्णता हा घटक आहे, या घटकांची यादी तुम्हाला मिळून जाते ज्यावेळेस आपल्याकडे बॅच जॉईन कराल. हे क्वेश्चन मी मिळून जातात, आणि हे एक 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 चॅप्टर येतात. एकदम असं तुम्हाला बर्डन दिलं नाही, 16,000 देत नाही क्वेश्चन मी, एक एक चॅप्टर नियोजनाप्रमाणे येतो, जो आपण एप्रिल एंडिंग पर्यंत आपण त्याला संपवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, हे झालं त्याचा मुद्दा. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे तुमचं परिपक्व करतं जेवढे, आणि हे काही तुला काही तुमचं ऑनलाईनर नसते, ते अलग लक्षामध्ये. कुठला तर ठोकळा आणला आणि असा नुसतो अभ्यास जमत, हे पुस्तक वाचावं लागतात, लक्षात घ्या. ठोकळ्यातून असा अभ्यास होत नाही, ते ऑनलाईनर मधून काय करणार आहे तुम्हाला. तसंच क्वेश्चन आणि कशा होणार, जरा स्मार्ट व्हा. शिक्षक भरती करता तुम्ही, पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती करत नाहीत. बघा, उष्णता घटक घेतला, उष्णता. हा बाबू, आता याच्याबद्दल बोललोय मी, याच्याबद्दल बोलतो विज्ञान.
तर तुम्हाला काय करायचं आहे, 5वी मध्ये आहे का उष्णता, 6वीत आहे का, 7वीत आहे का, 8वीत आहे का, 9वीत आहे का, 10वी पर्यंत. विज्ञान फक्त 10वी पर्यंतच करायचं, इथं 12वीचा विषय नाही. हे 10वी पर्यंत करायचं, 12वी पर्यंत जायचं नाही. बरं 5वी मध्ये जर नसेल सर तर 6वीत बघ, 6वीत नसेल तर 7वीत बघा, 8वीत नसेल तर 9वीत बघा, आणि तुम्हाला ती घटक दिसत. मग काय होतं, या घटकाला एक काय होते, क्रमाने वाचत गेल्यामुळं एक लय प्राप्त होते, एक क्रम प्राप्त होतो. त्यामुळे चांगल्या प्रकारे लक्षात घ्या. असं का, याचं कारण आहे, लक्षात घ्या. आपली जी पुस्तकं आहेत ना बालभारतीचे, समजा हा घटक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, हा घटक आहे. जसे जशी इयत्ता वाढत जाते, ही एक इयत्ता आहे समजा, ही दुसरी इयत्ता आहे, कक्षा वाढत गेली, थोडक्यात ही इयत्ता वाढत गेला. समजा सेंटर तर तोच, समजा उष्णता हा घटक आहे सेंटरला इथे, तर त्याचे काय घटक आहेत, उपघटक पुढच्या इयत्तेमध्ये डिटेल्स मध्ये येत गेलेले. त्यामुळे काय होतं, एक घटक घेतला की पुढच्या इयत्तेत वाचन चांगले लय प्राप्त होतं आणि चांगल्या प्रकारे समजतं. तुमच्या गोष्ट असं लक्षात आल्या असेल, अनुभव आला असेल, तुम्ही वाचले असतील याचे पुस्तकं, कुठल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताना पुस्तक वाचले असतील. 5वीचं विज्ञान वाचता पूर्ण, पहिल्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत, 6वीचं वाचता, 7वीचं वाचता, असे पुस्तक वाचता तुम्ही. आणि 8वीचं पुस्तक वाचायला गेले की तुम्हाला मागचं काय विचारलं तर थोडं अडचण निर्माण होते, आठवत नाही. त्याची कारण हे. त्यामुळं जी आपली पाठ्यक्रम रचना आहे, अभ्यासक्रम रचना आहे, त्याच्यामध्ये एखाद्या इयत्ता आहे ना, इयत्ता त्याच्यामध्ये जो घटक आहे ना, तो घटकाची कक्षा, त्या घटकाची जी रेडियस ती वाढत जाते, लक्षात, त्याची खोली वाढत जाते. तसं तुम्ही एक घटक टार्गेट करायचा, असा अभ्यास करायचा. त्यामुळे मी सुरुवातीला या 4च विषयाबद्दल बोललो, त्याला विज्ञान बाजूला ठेवलं. चालू घडामोडी आताच करायचं नाही, नोटिफिकेशन नंतर करायचं. याचा सुद्धा प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतील. 16,000 पेक्षा जास्त क्वेश्चन आहेत, मिनिमम तुम्हाला 16,000 दिसून येतील, त्याच्यापेक्षा जास्त क्वेश्चन आहेत, त्याच्यापेक्षा जास्तच क्वेश्चन दिसून येणार तुम्हाला. हे बी चॅप्टर वाईज क्वेश्चन असतील. ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला समजावी. बरं, हे झालं सामान्य ज्ञानाचं, खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, पुढे बघा, मराठी इंग्रजी बाबतीत काय करायचं. आता ह्याचा मी तुम्हाला अभ्यासक्रम प्रोव्हाइड केला जातो आपल्या बॅचेसमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, कॅटेगरेशन करायचं. कॅटेगरेशन काय करायचं हे बी समजून घ्या. आता हे काय ते बी समजून घेतो आणि ह्याचं कॅटेगरेशन कसं करायचं समजून घ्या. बघा, सिलेबस जो आहे मराठी आणि इंग्रजी कॉमन आहे, लक्षात घ्या. भाषिक क्षमतेवर बोलतोय आपण, भाषिक क्षमतेवर बोलतोय. बघा, याच्यामध्ये तुम्हाला सिलेबसचं कॅटेगरेशन करत असताना मराठीचं मराठीमध्ये आणि इंग्रजीचं इंग्रजीमध्ये करायचं. बरं, याच्यामध्ये आणखी एक गोष्ट समजून घ्या. सर कॅटेगरेशन कसं करू सर, मला कसं कळायचं कुठलं घटक अवघड आहे, कुठला घटक मीडियम आहे, कुठला घटक सोपा आहे, कसं कळायचं? कळतं कसं बघा. कठीण जो घटक आहे ना, तो तुमचा मार्क आतापर्यंत घेता आलेला आहे. घेता आलाय म्हणजे तुम्ही मार्क घेत नाहीत, तो मार्क तुमचा गायब करतोय, तुम्हाला मिळून देत नाही मार्क, तो कठीण. मीडियम म्हणजे समजा उदाहरणार्थ बघा, बघा दोन्ही समजून घ्या. एखादा समजा चॅप्टर आहे, एखादा समजा धडा आहे, त्या धड्यामध्ये समजा 8 पॉईंट आहे. किती पॉईंट आहेत? 8 पॉईंट आहेत. किती पॉईंट आहेत? 8 पॉईंट. आता 8 पॉईंट म्हणजे काय? 8 उपघटक आहेत. 8 उपघटक. याच्यातले जास्त घटक जर तुम्हाला येत असतील ना, सगळेच घटक येतात, सगळेच 8च्या 8. उदाहरण देतोय फक्त हे उदाहरणासाठी. तर तो सोपा, तो झाला सोपा. जर समजा सगळेच उपघटक येत आहेत तो झाला सोपा. सर काही उपघटक येतात, सर काही उपघटक येतात 8 पैकी. सर मला कसं बी त्यातले 4 तरी 5 तरी जमतात सर, निम्मे तरी जमतात सरासरी, ते जरा मीडियम, आपण मध्यम म्हणतो. निम्मे जमतात, निम्मे सरासरी निम्मे. आता तुम्ही म्हणाल सर काय पर्सेंटेज काढत बसू काय, सरासरी कळते ना आपल्याला निम्मे त्याचे किती होतील ते. आणि बरेचसे घटक हे कठीण दिसतात. जेव्हा समजा 8 पैकी बरेचसे घटक कठीण आहेत, निम्म्यापेक्षा जास्त घटक कठीण आहेत, तो चॅप्टर तो घटक काय झाला तुमचा कठीण झाला. हे गोष्ट कळून घ्या. असं डिवायडेशन करायचं आहे. सर याचा उपयोग काय समजून घ्या. याचा उपयोग काय लिहून काढायचं आहे. हे लिहून काढायचं आहे. परत म्हणाल सर माइंड मध्ये ठेवतो मी, मला माहिती डिग्री अवघड जाते सर. माइंड मध्ये नाही ठेवायचं. कुठल्या गोष्टी माइंडवर. स्मार्ट विद्यार्थी लक्षात घ्या, तो लिहून ठेवतो. त्याला माहित असतं की या विषय बघा, जसं मी तुम्हाला इथं सांगितलं का नाही, कुठला क्रम ठरवायचा लिहून घ्या ना, एका पेजवर लिहून काढा. किती पेजेस संख्या हे बघा, टोटल केले सर आणि मी एवढेच पेजेस आहेत. काही दिवसांनी तुमचं माइंड सांगेल अरे इतिहासमध्ये पेजेस संख्या चुकली वाटतं, भूगोलची चुकली वाटतं. लिहून काढा ना. 6वीला किती, 7वीला किती, सगळे लिहून काढा. एक दिवस घालवा, स्ट्रॅटेजीला एक दिवस घालवा, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे घाई गडबडीत मी कार्यशाळा घेतली नाही, थोडं डिटेल्स मध्ये सांगायचं होतं तुम्हाला. बघा इथं कॅटेगरेशन केलं का करायचं समजून घ्या. कॅटेगरेशन का करायचं. विद्यार्थी जेव्हा परीक्षा हॉलमध्ये जातो, स्क्रीनवर पेपर बघतो,
तेव्हा क्वेश्चन वाचतो, क्वेश्चन वाचून ठरवतो. काय ठरवतो? पहिला ते डोक्यात काय येतं सांगा. क्वेश्चन वाचलं काय डोक्यात येतं? हा कोणत्या विषयाचा प्रश्न आहे? साहजिक येतच कोणत्या विद्यार्थ्याचं. दुसरा कुठला? हा कुठल्या घटकावर येतो? थोडंफार ज्याने अभ्यास केला ना त्याला घटकावर वाटतं की अरे कुठल्या घटकाचा प्रश्न आहे. ज्याने अजून चांगल्या स्मार्ट पद्धतीने अभ्यास केला ना त्याला कळतं की अरे कुठल्या उपघटकावरचा प्रश्न आहे. बरोबर आहे की नाही? नंतर त्याला कळतं हा जर समजा ह्या उपघटकावरचा क्वेश्चन आहे तर मी सोडवायला चालू करतो, तो सोडवायला चालू करतो. पण सोडवायला चालू करत असताना तो उपघटक कुठल्या कॅटेगरीमध्ये बघतच नाही. हा सर्वसामान्य विद्यार्थी एक्झाम हॉलमध्ये जातो, कॉम्प्युटरवर प्रश्न बघतो. प्रश्न बघितल्यावर डोक्यात साहजिकच कोणाच प्रत्येक विद्यार्थी सर्व मनात येतं की हा कोणत्या विषयाचा प्रश्न आहे. आता काय असं नाही टीईटी सारखे की 30 प्रश्न चालू झाले, घ्यायचे 30 प्रश्न, त्याचे 20 प्रश्न, हे सगळे मिक्स येत आहे. मग पहिल्यांदा मनात येतं कुठल्या विषयाचा प्रश्न आहे, विषय समजतो. नंतर कळतो हा कुठला घटक आहे, हे बी समजतं. नंतर त्याला थोडा ज्याने अभ्यास केलाय ना जरा बऱ्यापैकी त्याला कळतं हा कुठला उपघटक आहे. आपण जो स्मार्ट विद्यार्थी आहे ना, स्मार्ट विद्यार्थी, उपघटक तर त्यालाही कळतो. हे सगळ्या स्टेप ज्या सांगितल्या सुरुवाती सगळ्याच कळतात त्याला, समजतं. प्रश्न समजतो, त्याला विषय बी समजतो, त्याला घटक बी समजतो, उपघटक समजतो. स्मार्ट विद्यार्थ्याला एक गोष्ट समजून येते कारण जो उपघटकाव क्वेश्चन मला स्क्रीनवर दिसतोय तो माझा कठीण चॅप्टर आहे का मीडियम मध्ये का सोप्यामध्ये आहे? चॅप्टर. चॅप्टर. अरे हा तर कठीण चॅप्टर आहे. पण कठीण चॅप्टर असेल समजा तर तो स्टेप बघा, त्याला उपघटक पर्यंत कळतो पण हा विद्यार्थी चॅप्टर पर्यंत संपतो. म्हणजे कसं तो तिथंच त्याला कळतं की मला इथे प्रश्न थांबायचा नाही. म्हणजे उदाहरणार्थ थोडं स्टेप मध्ये सांगतो मी. बघा तुम्हाला विद्यार्थ्याला काय कळतं बघा, स्टेप बद्दल सांगतो तुम्हाला, सगळ्या स्टेप बद्दल व्यवस्थित थोडं समजावून सांगतो. बघा पहिल्यांदा काय होतं, स्क्रीन बघा, स्क्रीन दिसते, त्याला क्वेश्चन दिसतो. दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत. एक आहे सर्वसामान्य विद्यार्थी, ठीक आहे, सर्वसामान्य. दुसरा हुशार विद्यार्थी म्हणूया आपण याला. बघा याला सुरुवातीला कळतं सब्जेक्ट कोणता आहे, त्याला समजून येतं की कुठल्या सब्जेक्टचा क्वेश्चन आहे. नंतर त्याला कळतं कोणता उपघटक आहे, असा तो विचार करतो. पण हा जो विद्यार्थी आहे जर उपघटकाचा विचार करत नाही, हा काय करतो, सर सब्जेक्ट याला बी कळतो, हा घटकाचा विचार करतो. पहिल्यांदा घटक कोणता आहे, धडा कोणता आहे, हा डायरेक्ट तो उपघटक बघतो. म्हणजे एक जी स्टेप आहे ना तो स्किपच करतो. आणि एखाद्याने बघितला बी, एखाद्याने समजा घटक बी बघितला तरी काय हरकत नाही, त्या डोक्यात घटक बी येईल. एखाद्या विद्यार्थ्याचा थोडाफार अभ्यास केला येईल, एखादा नाही जणी अभ्यास केला त्या उपघटक डोक्यात येतो डायरेक्ट. ठीक आहे, घटक कळला. ह्या विद्यार्थ्याला जेव्हा घटक कळतो तो हा एकच बघतो. काय बघतो, सर हा जो चॅप्टर आहे, हा जो घटक आहे, हा माझा सोपा आहे, सोप्यामधला आहे, मध्यम मधला आहे, कठीण मधला आहे. त्या माइंडला कळतं. मग त्याच्यावर डिसिजन घेतो मी थांबायचं की नाही. त्याच्यात बी अजून तो काय बघतो, जो उपघटक आहे ना, उपघटक त्याच्यातला, तो उपघटकाचा बी कॅटेगरीशन याच्यात करतो तो. आणि तो जर समजा उपघटक त्याचा सोप्या आणि मिडियमला असेल तर तो प्रश्न सोडवायला चालू करतो, कठीणला असले थांबत नाही, पुढे जातो. त्यामुळे हे जे विद्यार्थी आहेत ना 200 प्रश्नापर्यंत पोहोचतात. परत रिपीट करतो, सब्जेक्ट तर सगळ्यालाच कळतो, याला कळतं प्रश्न बघितले कुठल्या सब्जेक्टचा प्रश्न आहे, याला घटक कळतो, याला घटक कळतो. पण याला घटक कळले की ह्या डोक्यात एकच येतं, कारण याने अभ्यास केला स्मार्ट पद्धतीने. त्याने आपल्यासारख्या शिक्षकाकडून मार्गदर्शन घेतलं असणार आहे. त्या डोक्यात एकच येतं, हा सोपा आहे का मीडियम आहे का कठीण आहे. जर कठीण आलं तर तो काय विचार करतो, मीडियम आला तर सोडवणार आहे, सोपं आलं तर लगेच सोडवणार आहे तो. पण कठीण जर आलं तर तो असा विचार करतो तो जो प्रश्न आलाय तो कुठल्या उपघटकावर आहे आणि तो उपघटक त्याला कठीण आहे का सोपा आहे. आता बघा खरं तर ज्यांनी आपल्या क्लासला मार्गदर्शन केलं की त्याचा हा घटक इथून निघून जातोच, हा इकडे येतो, त्याच्याबद्दल शंकाच नाही. कारण आपण सराव तेवढा करतो, ते स्ट्रॅटेजी आपण तशीच वापरतो, प्रत्येक विषय स्ट्रॅटेजी तशी वापरतो. आणि त्यामुळे त्याला कळतं की ह्या प्रश्नाला मला वेळ द्यायचा की नाही ते, त्यामुळे त्याला पुढच्या प्रश्नावर जावं लागतं. हा विद्यार्थी काय करतो आणि तो पोहोचतो 200 प्रश्नापर्यंत. हा विद्यार्थी काय करतो माहिती का, उपघटक मध्ये कन्फ्युजन, घटक मध्ये कन्फ्युजन कारण अभ्यास पूर्ण नाही. हे कॅटेगरीशन डोक्यात ठेवा, हा लगेच प्रश्न सोडवायचा, त्याला एकच माहित असतंय
पेपरला गेले म्हणजे प्रश्न सोडवायचे, निगेटिव्ह मार्किंग नाही, 200 प्रश्नापर्यंत पोहोचायचं. मग त्याला कळतच नाही मी वेळ किती देऊ. तो काय करतो, मग त्याला हेच समजत नाही की वेळ किती द्यायचा, या प्रश्नाचं उत्तरच मिळत नाही. मग तो काय करतो, आलाय प्रश्न, चला सोडूया, सोडवायला चालू करतो. 2-1 मिनिटं तो घालवतो, 2-2.5 मिनिटं घालवतो. प्रश्न जेव्हा उत्तरापर्यंत पोहोचत नाही, पर्यायामध्ये पर्यंत पोहोचत नाही, मग त्याला कळतं अरे हा प्रश्न सुटत नाही, मग पुढचा प्रश्न. हा विद्यार्थी तसं नाही करत. हा विद्यार्थी कॅटेगरेशन केलेलं असतं, त्याला घटकच तो कळतो कठीण आहे का. कठीण असेल तर स्वतः प्रश्न विचारतो, तो जे प्रश्न आलाय उपघटक आहे तो कठीण आहे का, तो उपघटक कठीण आहे का माझा, त्याचं कॅटेगरेशन करायचं ना. फक्त घटकाचं कॅटेगरेशन नाही करायचं, उपघटकाचं सुद्धा कॅटेगरेशन करायचं आहे. लक्षात ठेवा, एक घटकाचं सांगितलं मी, तसंच उपघटकाचं करायचं आहे. बरं, पुढे मग त्याला समजतं ना या उपघटकाला मी वेळ देऊ का. जसं इथं 2 मिनिटं 2.5 मिनिटं हा थांबला, 1 मिनिटात समजेल किती थांबवून थांबला म्हणजे पुढच्या प्रश्नाला त्याला वेळ कमी पडला, साहजिक आहे. त्याला काही वेळ वाढवून नाही मिळणार. सर्वसामान्य विद्यार्थी अभ्यास नाही केला जर तुला वेळ वाढवून, असं नाही, सगळ्यांना सेम वेळ. हा पोहोचतच नाही. आणि एक्झामिनर खूप हुशार, एक्झामिनर खूप हुशार असतो. सर्वसामान्य विद्यार्थ्याला तो काय करतो, बाजूलाच काढायचा आहे, त्याला बाजूलाच काढायचं. मग तो काय करतो माहिती का, सुरुवातीचे जे क्वेश्चन दिसतात ना, एक क्वेश्चन तर खरं तर हार्डच राहतात, शेवटी ते काय करतात, सोपे क्वेश्चन टाकायचा प्रयत्न करतात. सर सोपे क्वेश्चन असतात काय पेपरमध्ये, असतात ना. कुठल्याही पेपरचा जो ब्ल्यू प्रिंट असते त्याच्यामध्ये सोपे क्वेश्चन्स असतात, लक्षात घ्या. मिडियम बी क्वेश्चन असतात आणि कठीण बी असतात. त्याचं पर्सेंटेज ठरलेलं असतं मित्रांनो. ब्ल्यू प्रिंट म्हणतो आपण, संविधान तक्ता म्हणतो आपण, प्रश्नपत्रिका रचनेचं संविधान तक्ता अभ्यासला असेल तुम्ही डीएड बीएडला, हे तेच आहे. कुठलीही प्रश्नपत्रिका बनवताना तेच असतं. आणि प्रत्येक परीक्षेचे वैशिष्ट्ये असतात, उद्दिष्टे असतात. स्मार्ट विद्यार्थी, आपल्याकडे आलेले विद्यार्थी हे करतो, त्याच्यामुळे 2022 रिझल्ट जास्त आहे. सर कसं विसर ठेवा, मी टेलिग्राम मध्ये लिंक आहे, मी किती म्हणणार ना, लक्षात घ्या. कोणी जण स्वतःची पाठ स्वतः तो पडत असं तुम्हाला वाटतं, लिंक आहे. विद्यार्थी काय बोलतायत, त्यांचे मेसेजेस काय व्हॉट्सअपचे बघा, आणि तुम्ही समजदार आहे. फेक ओरिजिनल भावना सगळ्या कळतात त्या आवाजामध्ये, आणि शिक्षकाच्या नजरेतून कोणी सुटत नाही हे बी माहिती आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित बघू शकता तुम्ही. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. महाराष्ट्र टीचर जरी सर्च केलं तर तुम्हाला दिसून येईल. बरं, हे स्मार्ट विद्यार्थी करतो, तर हे त्याच्यामुळे करायचंय. पेपरमध्ये थांबायचं कधी कळलं पाहिजे, ही खूप महत्वाचा मुद्दा आहे, खूप महत्वाचा आहे. वेळ गेला, पुढचा प्रश्नाला वेळ मिळणार नाही, साहजिकच 200 प्रश्नापर्यंत हा पोहोचणारच नाही. याला कळणार आहे थांबायचं कधी, जायचं कधी, पुढे परत यायचं कधी, हे सगळं कळणार. त्याच्यामुळं लक्षात घ्या, योग्य ठिकाणी मार्गदर्शन घ्या. मी परत सांगतो, योग्य ठिकाणी मार्गदर्शन घ्या. लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. मी म्हणत नाही माझ्याकडे घ्या, कुठेही घ्या. या गोष्टी त्याला माहितीत का, कॅटेगरेशन ऑफ सिलेबसला माहिती का, त्याच्यातले बारकावे सांगतोय का, तो उपघटकचा सोपा कसा करायचा असतो, कसं लक्षात ठेवायचं असतं, कसं रिवाइज करायचं असतं, कुठून मी प्रश्नांचा सराव करू, हे सगळ्या संदर्भ ग्रंथ कोणतं वापरू, का 10 संदर्भ ग्रंथ सांगतोय का, उगाच विंद कुठलं ते प्रिंट काढतोय आणि तुम्हाला तो पीडीएफ स्वरूपात नोट दिले तुम्ही लगेच पळाले. अरे विद्यार्थी मित्रांनो, पीडीएफ स्वरूपामध्ये नोट दिले पळायची गरज काय. इथं सुद्धा विद्यार्थी तेच करतात बघा. कुठे, इथे नको वाटतं त्याला पुस्तक वाचायला. अकॅडमिक इयर मध्ये कधी नीट वाचलेले नसते, आता कसं वाचायचं सर. अरे वाचल्याशिवाय पर्याय नाहीये. तुला शिक्षक व्हायचंय, त्याचं तुला बेसिक नॉलेज पाहिजेच. आणि जेव्हा तुला नोटिफिकेशन मध्ये कळेल ही येणारच नाही, तेव्हा नको ना करू. पण नोटिफिकेशन आले हे वाचणं होत नाही, तेव्हा निम्मा अभ्यास आपण सोडू शकतो, निम्मा केलेला. पण जेव्हा निम्म्या ठिकाणी पोहोचलोय आणि वेळच पुरला नाही तर हे करू शकत नाही, तेव्हा हे जे करणारे विद्यार्थी खूप पुढे गेले असतील. लक्षात घ्या, माझ्या 3ऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांचं हे सगळं कंप्लीट झालंय, सगळं कंप्लीट झालंय. 4थ्या बॅचवाल्यांनी चालू केलंय, अजून वेळ गेलेला नाही, अजून वेळ आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, चालू करा, कोणाचं ऐकू नका. निम्म्यातून आपण सोडू शकतो, पण जेव्हा नोटिफिकेशन तेव्हा तयारी होत नाही या विषयांची. आपल्याला सिलेक्शन महत्वाचं आहे. मग बरं सर्व आमचा अभ्यास वाया गेला की सर, कुठं अभ्यास वाया जाणार आहे, निम्म्यातून सोडले अभ्यास वाया जाणार आहे, हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे कुठं भविष्यामध्ये. एखादी गोष्ट करायची असेल तर व्यावसायिक शिक्षण घ्यायचं असेल तर लक्षात घ्या, डीएड बीएड व्यावसायिक शिक्षण आहे, व्यावसायिक पात्रता म्हणतो आपण. तर कुठला व्यवसाय करायचा असेल तर नॉलेज लागतं, ते नॉलेज आहे, लक्षात घ्या, हे कधी विसरू नका. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडं काळजीपूर्वक सांगत चला, ऐकत चला, जीव तोडून सांगितल्यावर. नाही तर परत पेपर झाले परत म्हणता कॉल करून, सर तुम्ही म्हणत तसंच झालं, दिसेल तुम्हाला. आज लाईव्ह सेशन झाल्यानंतर मी तुम्हाला खाली व्हिडिओ टाकतो, ऑडिओ रेकॉर्ड. आत्ताचा 2022ला दोघंही नवरा बायको आहेत, दोघंही क्लासला माझ्याकडे होते. मिस्टरांनी ऐकलं, स्ट्रॅटेजी ऐकली, फॉलो केली, वापरली, सिलेक्शन झालं. मॅडमनी नाही ऐकलं, ठीक आहे, इकडे तिकडे बघत बसल्या, ठीक आहे, त्यामुळे त्यांचं सिलेक्शन नाही झालं.
ठीक आहे, ते वेटिंगला राहिला. ठीक आहे, नाव सांगत नाही पण तुम्ही ऐकू शकताय. ठीक आहे, सांगायचा मुद्दा फक्त तुम्हाला समजण्यासाठी, स्वतःची पाठ थोपडण्यासाठी नाही. थोडं काय काळजीपूर्वक गोष्टी बघत चला. से झालं, इथपर्यंत पोहोचलो होतो आपण. कॅटेगरेशन करायचं होतं. त्यानंतर कॅटेगरेशन केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं विषयाच्या घटकांचं कॅटेगरेशन केलं सर. याच पद्धतीने तुम्हाला उपघटकांचं सुद्धा कॅटेगरेशन करायचं आहे. इथं उपघटकाचं कॅटेगरेशन करायचं आहे. ठीक आहे, उपघटकाचं कॅटेगरेशन केल्यानंतर अभ्यास कसा करायचा बघा. मराठीचा एखादा कुठला तरी कठीण घटक घेतला, इकडे सोपा घटक अभ्यासाला चालू करायचा, दोघांचा सोबत अभ्यास करायचा. इकडचा कठीण घटक चालू केला, इकडचा सोपा करायचा आहे. इकडचा मीडियम करायचा, इकडचा मीडियमच करायचा आहे. इकडचा सोपा चालू असेल तेव्हाच कठीणचं करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल, बर्डन येणार नाही. बर्डन येणार नाही. उपघटक वाचायचे त्यातले, याच्यातले उपघटक तसेच वाचायचे. इकडे कठीण उपघटक चालू असेल तर इकडे सोपा उपघटक करा. इकडे जर मीडियम चालू असेल तिकडे मीडियम करा, काही प्रॉब्लेम नाही. इकडे सोपा चालू असेल तर कठीण करा. असं तुम्हाला नियोजन करायचं. म्हणजे बॅलन्स राहील, बर्डन येणार नाही भाषिक क्षमतेचं. ठीक आहे, ओके. बर, कुठल्या प्रश्नांचा आधार घ्यायचा आहे याचा अभ्यास करताना? यांच्या प्रश्नांचा अभ्यास इथून चालू करायचा आहे. पहिल्यांदा एमपीएससीच्या प्रश्नांचा आधार घ्यायचा आहे. तर यांचा दर्जा जरा जास्त आहे, कारण ही एक्झाम कोण घेते? एमपीएससी घेते. क्लास 2 आणि क्लास 3 ला घेते. काही परीक्षा आहेत, पण क्लास 1 आणि क्लास 2 साठी जास्त एक्झाम घेतल्या जातात. ठीक आहे, टॅक्स असिस्टंट ह्या गोष्टी क्लास 3 मध्ये येतात, पण त्याच्या वरच्या एक्झाम आहेत, कंबाना आहेत समजा, किंवा राज्यसेवा आहे, याच्या प्रश्नांचा आधार घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपला प्रश्न पाहून दर्जा वाढेल आणि आपल्याला वाचता व्यवस्थित येईल. तो घटक व्यवस्थित तयारी करू. नंतर यांचे जे काही क्वेश्चन्स आलेत, हा क्वेश्चन्स बघा, हे सराव म्हणून सोडवायचे. या चौघांचा आधार घ्यायचा आहे. तुम्ही म्हणाले काय सर तसं कसं लिहिलंय, ते का लिहिलंय? त्याचं कारण ते होतं, प्रश्नांचा आधार घेऊन अभ्यास करायचा आहे. अलग लक्षामध्ये. बरेच जण म्हणतील तुम्हाला आता 2000 टेट 2022 ला हे क्वेश्चन आलते. कुठं आलते? ऑनलाईन एक्झाम झाली. फेक सांगतात ते लोक तुम्हाला. लक्षात घ्या. कुठं आहे, कुठं ओपन आहे, कुठं आहे का तो पेपर, असे म्हणतात लोक. सगळ्याच विषयाला तसं म्हणतात. अजिबात नाही, ते प्रश्नच उपलब्ध नाही आहेत. 2022 ऑनलाईन एक्झाम झालते. फेक सांगतात ते तुम्हाला. फसताय तुम्ही, लक्षात घ्या. ठीक आहे, बघा हे सांगितलं तुम्हाला का कॅटेगरेशन करायचं, थोडक्यात समजावून सांगितलं. बघा हे काय सर सांगितलं, हे कसं घटक घ्यायचं, कोणता अभ्यास करायचा हे सांगितलंय, कोणता घटक घेऊन तुम्हाला अभ्यास करायचा हे सांगितलं. ठीक आहे, आता एक गोष्ट याच्यामध्ये समजलाय हवे सर. बघा आता भाषिक क्षमता झालं तर गणितीय क्षमता थोडं समजून घ्या. गणितीय क्षमते असेल तर बघा ह्याच्या चॅप्टरचे जे काही समजा काही घटक आहेत ते सुद्धा मी तुम्हाला बॅचमध्ये प्रोव्हाइड करतो. हे घटक तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत. हे घटकानंतर अभ्यास करायचा. इथं सुद्धा तुम्हाला कॅटेगरेशन करायचं. का करायचं त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी मागच दिलंय. कुठं दिलंय सर? इथं दिलंय. बर, कॅटेगरेशन करायचं. याच्यामध्ये बी तुम्हाला लक्षात घ्या. आता हे लोक काय करतात माहिती काय, ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता त्यांची स्ट्रॅटर्जी पण मला ते पटत नाही, आणि ते हुशार विद्यार्थ्याचं लक्षण नाही, किंवा हुशार विद्यार्थी सर्वसामान्य विद्यार्थी पोहोचू शकत नाही. हुशार विद्यार्थी बी नाही, सर्वसामान्य विद्यार्थी पोहोचणार नाही. बघा ते काय करतात, तुम्हाला त्या टाईप मध्ये शिकवायचा प्रयत्न करतात. टाईप 1 2 3 4 मी सांगणार आहे शेवटी तुम्हाला. टाईप मध्ये नाही अभ्यास करायचा, कारण हे ज्या एक्झाम आहेत लक्षात घ्या, कुणीही एक्झाम घेऊ याच्यातला, एमपीएससीत घेणार नाही पण कुणी एक्झाम घेऊ, टाईप चेंज होतो, कन्सेप्ट चेंज होत नाही. टाईप चेंज होतो, कन्सेप्ट चेंज होत नाही. आपल्या माइंडला असे बर्डन करतात ते 3-4 महिने. टाईप 1 2 3 4 5 6 7 8 9 10 करा. टेस्ट त्याच्यावरच होणार. संख्या चेंज होणार, गणूचं मनू होणार, नाव बदलणार, आणि लगेच तुम्हाला पैकीचे पैकी मार्क पडणार. तुम्ही लगेच असं करणार, पैकीचे पैकी मार्क, हा क्लास नाही जमत मित्र. स्पर्धा तुला स्वतःशी करायची, त्यांना फक्त तुम्हाला 4 महिने खुश करायचं. मी परखड बोलतो, मला तुम्हाला 4 महिने खुश करणं नाही. 4 महिने तुम्ही मला नावं ठेवलं तरी चालेल, माझ्या क्वेश्चनचा दर्जा तुम्हाला जास्त दिसला चालेल. सर इतर लोक आम्हाला फक्त 15 हा क्लास आहे, माझ्या मैत्रीचा मित्राचा आहे सर, 15 उदाहरणं घेतले, 15 टाईप घेतले. तुमच्याकडे कॉन्सेप्टचं 30-40 होतात. अरे मी सोडतच काही नाही त्या चॅप्टरला, मी सोडतच काही नाही. त्या चॅप्टरमध्ये एकही कन्सेप्ट तुम्हाला मिस करत नाही. थोडा जरी बदल झाला त्याला वेगळी कन्सेप्ट सांगून तुम्हाला समजावून सांगतो. टाईप मध्ये काय शिकवतात माहिती आहे का, हे टाईपला हे सूत्र वापरा, हे वापरा, असं कॅल्क्युलेशन करा, निघलं उत्तर. अरे जेव्हा एखादी कन्सेप्ट शिकतो, एक्झामिनरचं माइंडसेट काय, एक्झामिनर फसवतो कुठं, पर्यायामध्ये काय करतो तो, तुम्हाला पर्याय कसा खालीवर करतो, त्यावेळी एक्झाम मध्ये त्या जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट मध्ये त्याला कुठं कुठं वाव मिळतोय समजावून सांगण्याचा, कुठं कुठं तो फसवायचा आपल्याला बघतोय. फसवणार आहे तो त्यासाठीच आहे. हे गोष्ट तुमच्या लक्षात येऊ द्या.
टाईप मध्ये 4 महिने खुश व्हाल तुम्ही. टाईप मध्ये सोडायला 15-20 टाईप सोडा, त्याच्यावर टेस्ट बी देणार, युनिट टेस्ट, आणि तुम्हाला पैकीच पैकी मार्क तुम्ही खुश झाले. अरे तुम्हाला कन्सेप्ट समजल्या पाहिजेत. कन्सेप्ट समजल्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न सोडवता आले पाहिजेत, विचार करता आला पाहिजे. एक्झामिनर कुठे बसवतोय, एक्झामिनर पर्याय कसा बनवतोय तुम्हाला कळलं पाहिजे, तेव्हाच ते पॉसिबल आहे. तोपर्यंत पॉसिबल नाही. ठीक आहे. आता एक गोष्ट समजून घ्या इथं. ठीक आहे. मग तुम्हाला एक गोष्ट कळायला पाहिजे, सर जर समजा तसा असेल तर मी अभ्यास कसा करू. टाईप वाईज अभ्यास करायचा नाही. आपण काय केलेलं आहे, IBPS, TCS, MKCL यांनी जेवढे काही एक्झाम घेतलेले आहेत, किंवा MPSC सुद्धा, सगळ्यांचा विचार करून काय केलंय आपण, या चॅप्टर समजा एखादा चॅप्टर आहे, उदाहरणार्थ समजा ट्रेन चॅप्टर, रेल्वे म्हणतो आपण, ट्रेन म्हणतो काही जण, ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहे. मी काय म्हटलं, एक्झाम घेणारा बदलेल, कन्सेप्ट बदलत नाही. त्यामुळं यांच्या सगळ्या परीक्षांचा विचार केलाय, सगळ्या, कारण मला सिलेक्शन हवंय. मला सिलेक्शन हवंय, मला 2025 सिलेक्शन, कोणी एक्झाम घेऊ, मला सिलेक्शन हवंय. एक स्टेपवर अभ्यास केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मग मी कन्सेप्टची संख्या 30च्या पुढेच राहते. या ट्रेनमध्ये 50 कन्सेप्ट आहे. कोणताच क्लास तुम्हाला एवढे कन्सेप्ट शिकवत नाही. मग सर तुम्ही लय मोठं काम करता असं नाही सांगत. मला सांगायचं हे की मी किती कन्सेप्ट शिकवतो हे नाही, माझा क्लास जॉईन करा हे बी नाही, मी तुम्हाला आग्रह करत नाही. मी हे सांगतोय तुम्हाला, टाईप वाईज अभ्यास करू नका. याचं मी शेवटी तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे. टाईप वाईज अभ्यास का करायचं नाही सांगणार आहे मी तुम्हाला. टाईप वाईज अभ्यास का करायचं नाही सांगणार आहे पुढे तुम्हाला. शेवटी कॅटेगरेशन करा, टाईप वाईज अभ्यास करू नका. पुढे बघा, हे घटक आहेत. स्क्रीनशॉट मारा वाटल्यास, घटकांची यादी आहे. क्लास जॉईन केलं तुम्हाला मिळून बी जाते, काही प्रॉब्लेम नाही. किंवा आपल्या टेलिग्रामला असेल तर तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, मी टेलिग्रामला टाकायला सांगतो. ठीक आहे, सिलेबसची यादी टाकून. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्र टीचर ग्रुपला टाकून टाका. पर्सनल टाकले आपण सगळ्या बॅचला. ओके, ओके बर. हे घटक आहेत. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, 2017 न विचारलेले पण 2023 ला विचारलेले होते. कॅलेंडर आणि कॅलेंडर मॅचिंग आणि ऍड्रेस मॅचिंग आणि डाटा इंटरप्रिटेशन. आता ऑलरेडी का आलं होतं सर, याचं कारण आहे डाटा इंटरप्रिटेशन मॅथमॅटिक्सचा घटक आहे आणि ऍड्रेस आणि कॅलेंडर मॅचिंग हे रिझनिंग मध्ये येतं, पण तरी तिथं उल्लेख केलाय. 2017 न विचारलेले पण 2023 ला आले होते. 2023 ला म्हणजे जी एक्झाम 2022 ची होती लक्षात घ्या, 23 मध्ये झाली, बरोबर आहे का नाही. त्यामुळे 2022 म्हणू शकतो आपल्याला. नोटिफिकेशन 2022 आसपास आलं होतं, तर त्याला आपण तेच म्हणूया. ठीक आहे. आता हे जे घटक आहेत ना, हे घटकाचं कॅटेगरेशन केलेलं आहे पार्ट वाईज. ओके, तर पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5, पार्ट 6. सर असं का केलंय, त्याचं कारण आहे. ह्याच्यातले जे काही घटक आहेत ना, ते तुमच्या काठिण्य पातळीनुसार, सर्वसामान्य विद्यार्थ्याच्या काठिण्य पातळीनुसार रचना केली. मार्क कुठं घालवतो विद्यार्थी, पार्ट 3 मध्ये. सरासरी शेकड्यावरील नफा तोटा, सरळ व्याज, चक्र व्याज, वेळ, वेग, अंतर, रेल्वेवरील उदाहरणे, नाव, प्रवाह, काळकामे, पाण्याची टाकी व नळ. इथे त्याचे मार्क जातात. हे 3 नंबर पार्ट आणि 4 नंबर पार्ट हार्ड आहे सर्वसामान्य विद्यार्थ्याचा. त्याच्यानंतर तुम्ही कॅटेगरेशन करू शकता, लक्षात घ्या. 5 नंबर मध्ये हा मीडियम मध्ये जातो, लक्षात घ्या. ठीक आहे. 6 नंबर सोपा आहे, कारण ऑलरेडी ह्याचा बराचसा भाग हा तुमचा टीईटी ला कव्हर झाला असतो आणि हा सुद्धा सोपा घटक आहे, पण हा मीडियम मध्ये जातो. आता तुमचं कॅटेगरी त्या पद्धतीने करा. तुम्ही याच्या पीडीएफ ऑलरेडी तुम्हाला मिळून जाईल, ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे, पुढे बघा. मग हे झाले घटक सर, पण गणितची स्ट्रॅटेजी काय. पहिली तर गोष्ट इथे येतो, सर हे वेग अचूकता कुठून आणलं सर तुम्ही, असं तुम्हाला वाटेल. बघा, हे वेग अचूकता कुठून आलं तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे, बघा याच्यामध्ये एक शब्द आला होता, बरोबर की नाही. गणितीय क्षमता आणि वेग अचूकता हे समजून घेतोय आपण, हे समजून घेतोय. त्याच्यावर काम करायचं आपलं. कसं काम करायचं समजून घ्या, कसं काम करायचं समजून घ्या. बघा बघा, याच्यामध्ये एक गोष्ट समजून घ्या की जे वेग वाढवण्यासाठी असे 2 व्हिडिओ आहेत,
तुम्ही म्हणाल सर 3 अंकीचा गुणाकार करायचा, 4 अंकीचा गुणाकार करायचा, असले व्हिडिओ आहेत का? नाही. असे 2 लेक्चर आहेत, लक्षात घ्या. ते लेक्चर कोणच शिकवत नाही. कोणच शिकवत नाही. का शिकवत नाहीत? कारण ते जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला उत्तरापर्यंत क्विक पोहोचता येतं. त्याच्यामुळे तुमचा वेग वाचतो. हे सांगतच नाहीत. कारण मी तुम्हाला पहिलंच काय म्हटलं बघा, हे जे चॅप्टर आहेत ना 3 नंबरचे आणि 4 नंबरचे, 3 नंबर आणि 4 नंबर पार्ट मधले हे चॅप्टर्स आणि हे चॅप्टर्स, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन भरपूर आहे. याच्यात तुमचा वेग गरजेचा, इथंच वेळ जातो. तुम्हाला माहिती आहे सरासरी, छेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, वेळ अंतर, रेल्वेवर उदाहरणे, नाव प्रवाह, काळव काम, पाण्याची टाकी, याच्यावरच वेळ जातो. तुम्हाला माहिती त्या गोष्टी, तुम्ही काही नवीन नाही. अलग लक्षामध्ये. बरं, वेळ जातो ना. हे 2 व्हिडिओ आहेत ना तुमचा गणितमध्ये, अंकगणितमध्ये, जिथं काय वेळ जाणार ते वाचवणार. मग बऱ्याच जण वाटतं सर हे वर्ग काढायचा असेल सर, हे घनमूळ काढायचे उदाहरण क्वेश्चन असतील किंवा हे ते स्ट्रिक्स असतील वेळच्या जेव्हा, नाही. लक्षात घ्या, ते नाहीये. ते तर असं भरपूर युट्यूबला पडून आहे. ते नाहीये. जे नाहीये, जे सांगत नाही कुठला क्लासवाला, ते येते. त्याच्यामुळे बघा तुम्ही टेलिग्रामवर जावा. 2022ला माझे विद्यार्थी 200 प्रश्नापर्यंत पोहोचले. बघा त्यांचे तोंड नाही का, त्यांचे मेसेजवर बघा. ठीक आहे, मी सांगत नाही ते. हे 2 व्हिडिओ किती महत्वाचे तुम्हाला माहिती नाही. हे कोण शिकवत बी नाही, कुठलाच क्लास शिकवत नाही. त्याच्यामुळे तुमचा वेग वाढतो. लक्षात घ्या. परत रिपीट करून सांगतो, हे वर्गमूळ काढायचे, तिरकस गुणाकार करायचा, 2 अंकी 3 अंकीचे स्ट्रिक्टनी, ते नाहीये. 2 व्हिडिओ तुम्हाला तुमचा वेगच वाढवतात. 2 व्हिडिओ आपल्याकडे पहिल्यांदा क्लासमध्ये ते शिकवलं जातं. पहिल्यांदा सुरुवात तिथून होते. स्ट्रॅटेजी लेक्चर नंतर पहिल्यांदा जी सुरुवात होती तिथूनच होते. लक्षात घ्या. अगोदर प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी व्यवस्थित सांगितली जाते, त्यानंतर हे आहे. लक्षात घ्या आपल्या बॅचमध्ये. ठीक आहे. आणि लक्षात घ्या आपल्याकडे 3च बॅच असतात. या वर्षी फक्त एक्झाम पुढे चालल्यामुळे 4थी बॅच आहे. लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त कुठलीच बॅच आपल्याकडे लिमिटेड विद्यार्थी ठेवतो. मला सगळ्यांशी बोलावं लागतं. ठीक आहे. त्यामुळे मला सगळ्यांशी संवाद साधून त्याच्या शंका दूर कराव्या लागतात. त्यामुळे मी जास्त विद्यार्थी ठेवत नाही. लोकांच्या इथून पुढे बॅचेस चालू होतात. आत्ता जेव्हा चर्चा चालली, माझ्या ऑलरेडी 2 बॅचेस संपलेल्या आहेत. 3री बॅच निम्म्यावर आहे. अलग लक्षामध्ये. आणि 4थी बॅच आता रनिंग झालेली आहे. याच्या व्यतिरिक्त कुठली बॅच नसते. नोटिफिकेशन आले तर आपलं सगळंच बंद होतं. लक्षात घ्या. ऍडमिशनच बंद होतं. जानेवारी एंडिंग पर्यंत, परत रिपीट करतो, जानेवारी एंडिंग पर्यंत ऍडमिशन घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर मी ऍडमिशन देत नाही. लक्षात घ्या. बॅचचं ऍडमिशन पूर्णतः क्लोज करतो मी. घ्या असं म्हणत नाही, परत म्हणा घ्या म्हणताय सर, नाही, फक्त तुम्हाला सांगतोय ते. ठीक आहे. कारण नंतर तयारी करणं मुश्किल होणार आहे. अलग लक्षामध्ये. त्यामुळे तुमचा पैसा माझ्याकडे येऊन उपयोग नाही. पैशाचं व्हॅल्यू कधी तुम्हाला सक्सेस मिळालं तर, तुम्हाला मिळाला पाहिजे, तुम्ही रूटवर आले पाहिजे, लवकर अभ्यास कंप्लीट केला पाहिजे एप्रिल एंडिंग पर्यंत. त्यानंतर तुम्हाला कळेल की सराव करायला वेळ मिळतो आपल्याला मेला. ठीक आहे. त्याच्यामुळे हे 2 लेक्चर कोण शिकवत नाही, त्या 2 लेक्चर्स आपल्याकडे आहेत. 2 लेक्चर्स आपण लाईव्ह घेतले जातात, ते तुम्ही पाहू शकता. बघा व्याज अचूकता कशी येते बघा. हे तर काम केलं आपण वेगवर, जसं तुम्हाला सिलेबसमध्ये दाखवलं, वेगवर काम केलं. अचूकता म्हणजे काय? मिस्टेक नोटबुक आहे. आता मिस्टेक नोटबुक आहे थोडं समजून घ्या. ही स्ट्रॅटेजी लक्षात घ्या. अंकगणित अभ्यास करायची स्ट्रॅटेजी. आपण काय करतो माहिती का, कोरे पेजेस म्हणा किंवा कधी नोटबुक घेतो. कोरे पेजेस जे झेरॉक्स असतात, ते झेरॉक्सला जे वापरतो ना व्हाईट कलरचे, ते घ्या, किंवा एखादं नोटबुक घ्या, काय प्रॉब्लेम नाही. दोन्हीपैकी कोणते वापरा. बरं, याच्यामध्ये काय सर सांगायचं तुम्हाला, मला हे सांगायचं आहे. लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्हाला बघा मी तुम्हाला सांगायचं आहे मिस्टेक नोटबुक स्ट्रॅटेजी काय आहे ते. बघा, एखादा घटक आपण अभ्यासला, घटक अभ्यासल्यानंतर काय होतं, आपण म्हणजे थोडक्यात माझा क्लास केल्यानंतर काय करतो, आपल्याकडे असाइनमेंट येते. असाइनमेंट, लोक त्याला चाचणी म्हणतात, आपण चाचणी म्हणतात, त्याला असाइनमेंट म्हणतो. त्या असाइनमेंट आपण सोडवतो. त्या असाइनमेंटमध्ये जो क्वेश्चन तुम्हाला आडेल तो क्वेश्चन आपण तुम्हाला त्या झेरॉक्स पेजवर किंवा त्या वहीमध्ये आपण लिहून घेतो. दोन्हीपैकी कुठली यूज करायचं, दोन्ही यूज करायचं नाही. वही कोणती, मिस्टेक नोटबुक म्हणतो. त्या नोटबुकला काही जण पेजेस करतात, ठीक आहे, तरी चांगलं आहे, आणि नोटबुक केलं तरी चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता तो घटकावरच्या असाइनमेंट मधले क्वेश्चन सोडवले त्यांनी, असाइनमेंट मधले क्वेश्चन सोडवले, असाइनमेंट मधले क्वेश्चन सोडून घेतले समजा, ठीक आहे. परत त्यांनी काय करायचं आहे, बघा, त्याला जायचं IBPS जेवढे काही क्वेश्चन्स आलेत इतर एक्झाम मध्ये, ते क्वेश्चन आहेत त्या घटकालाच बघतो, घटकालाच बघायचंय फक्त, घटकालाच. नंतर TCS च्या जेवढे एक्झाम झाल्या, नंतर MKCL ने जेवढ्या एक्झाम घेतल्या त्या, किंवा MKCL झालं नंतर MPSC, यांचे जेवढे क्वेश्चन ते बघायचे, ते घटकाचेच फक्त, बाकीचे बघायचे नाही. तो जर क्वेश्चन बघा, आता बघा आपल्या क्लास केल्यावर तुम्ही कॅपेबल होतात हे क्वेश्चन सोडायला. एखादा क्वेश्चन तुम्हाला नाही सुटला, हे झालेले क्वेश्चन्स म्हणतो PYQ, कुठल्याही एक्झाम असू द्या देणे घेणे आपल्याला, फक्त ट्रेंड पकडायचा आपल्याला त्यांचा PYQ.
10 पकडायचं आहे. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स हे करायचे आहेत. जे येत नाही तुम्हाला त्या मिस्टेक नोट बनवून लिहायचे. आता हे क्लासमध्ये गोष्टी तुम्हाला कळतात. कुठले जे कन्सेप्ट आहे ते हार्ड आहेत, कुठले मिडियम आहेत हे कळतात तुम्हाला. त्याच पद्धतीने तिथं तुम्हाला सोल्युशन बी दिलं जातं. वेगवेगळे टेक्निक सांगितले जातात. डायरेक्ट शॉर्ट ट्रिक्स सांगायच्या अगोदर तुम्हाला अगोदर ती कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करून दिली जाते ट्रॅडिशनल मेथडनी आणि त्यानंतर आपण त्याच्याकडे जातो. बरं, हे घटकानंतर असाइनमेंट सोडत असताना ही मिस्टेक नोटबुक केल्याचा फायदा काय? फायदा हाच, ट्रेंड कधीच चुकत नाही. जेवढ्या एक्झाममध्ये समजा कोणी एक्झाम घेऊ आपल्याला माहित नाही, आपण सगळ्याचाच विचार करतो. अलग लक्षामध्ये तेच सगळ्यात ट्रेंड आहे तो पकडतो आपण आणि त्याचा आपण काय करतो उल्लेख करतो. याचा प्रश्न कुठले सगळेच लिहून काढायचे कसं नाही. जे तुम्हाला सुटत नाहीत क्लास केल्यानंतरही त्यांचाच फक्त इथं उल्लेख करायचा आणि त्याच्यावर थोडं काम करायचं. ठीक आहे. ही मिस्टेक नोटबुक स्ट्रॅटेजी डिटेल्समध्ये तुम्हाला क्लास जॉईन केल्यानंतर त्याला कळेल बी. ठीक आहे. बघा आता कन्सेप्ट असतात ना हे चॅप्टर वाईज असतात आपल्याकडे. लक्षात घ्या. असं तुम्हाला एकत्र दिलं जात नाही. लक्षात घ्या. चॅप्टर वाईज कन्सेप्ट शिकवले जातात. लक्षात घ्या. ठीक आहे. चॅप्टर वाईज कन्सेप्ट शिकवले जातात. मी तुम्हाला याचा उल्लेख बी केलेला आहे की आपल्याकडे कन्सेप्ट खूप डिटेल्समध्ये सांगितलं जातं. तो चॅप्टरला ऑलरेडी काय विचारलं जातं, एक्झामिनरचं माइंड काय आहे, एक्झामिनर कुठं फसवतो, विद्यार्थी कुठं फसतो, तुम्ही कसा विचार केला पाहिजे, हुशार विद्यार्थी कसा विचार करतो, सर्वसामान्य विद्यार्थी कुठं चुकतो, कसा विचार करतो, त्याला प्रश्न कसा समजत नाही, एक्झामिनर तुमचं माइंडसेट कसं खेळतो, तुमच्या सायकोलॉजीला तो कसं भरकटायचा प्रयत्न करतो, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं प्रत्येक कन्सेप्टला सांगितलं जातं. त्यामुळे इथं कन्सेप्ट खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. बरं, पुढे क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूडचा ज्यावेळेस अभ्यास करतो तेव्हा अचूकता पकडण्यासाठी सुद्धा तीच आपण स्ट्रॅटेजी वापरतो जी ऑलरेडी इकडे आहे. ही अंकगणित होतं गणिती क्षमतेसाठी. आता लक्षात घ्या याच्यामध्ये गोष्ट समजली पाहिजे तुम्हाला की इथं क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूडचं आहे, इथं मिस्टेक नोटबुक. ठीक आहे. सेम स्ट्रॅटेजी आपण तिकडे बुद्धिमत्तेला वापरतो हे कळलं पाहिजे रिझनिंगला. पण इथं अचूकतासाठी मी आता जे उल्लेख केला तेच कुठला यांचे प्रश्न बघायचे जे तुम्हाला इथं सांगितलं होतं सुरुवातीला. इथे सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे. इथे लिहून सांगितलं होतं तीच गोष्ट इकडे आहे. लक्षात घ्या. इथे त्यांचे क्वेश्चन काय करायचं आहे. क्लासरूम शीट क्लास केला त्याच्यातले जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स व्यवस्थित येत आहेत का, तुम्ही एक वेगळी वही असणार आहे. ही मिस्टेक नोटबुक वेगळी अचूकता येण्यासाठी, तुमची क्लासचे वही वेगळे असणार आहे. अलग लक्षामध्ये त्याच्यात तुम्ही क्वेश्चन लिहिणार, सोडवणार, कॅटेगरेशन करणार, वारंवार सराव तिथून करणार. क्लास नोट्स मिळतात म्हणजेच काय, क्लास नोट्स मिळतात म्हणजे काय, मी देतो का PDF? अजिबात नाही. क्लास नोट्स म्हणजेच तुम्ही जे काही शिकवलेलं आहे मी तुम्हाला आता क्लासमध्ये. क्लासरूम शीट आणि क्लास नोट्समध्ये काय फरक आहे. क्लासरूम शीट म्हणजे तुम्ही जे काही मी क्वेश्चन देणार आहे ते सगळे क्वेश्चन टोटल क्वेश्चन म्हणजे ते क्लासरूम शीट. ही तुम्हाला काय मिळते ते क्वेश्चन जे ऑलरेडी आपल्याला तुम्हाला दिसून येईल क्लासमध्ये तेच सगळं शीट. त्याला वेगळी कुठली PDF दिली जात नाही. त्यालाच आपण टोटल क्वेश्चन्स म्हणतो. टोटल क्वेश्चन तुम्हाला दिसून येतील तेवढे काय. हे सगळे कन्सेप्ट असतील आणि त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असतील. ती कन्सेप्ट समजण्यासाठी क्वेश्चन असतील. लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचं आहे परत तुमची जी नोटबुक आहे दुसरी मिस्टेक नोटबुक नाही हा क्लास नोटबुक त्याच्यात तुम्ही लिहिणार नंतर कॅटेगरेशन करणार. मी सोडवणार ना तुम्ही ते लिहिणार म्हणजे सोडवणार माझ्याबरोबर क्लास करत करत. ही दुसरी स्टेप. आणि तिसरी स्टेप मी सांगितली होती असाइनमेंट. ही कुठल्याशी रिलेटेड आहे मिस्टेक नोटबुकशी. ही कुठं संदर्भ जोडते या एक्झामला. कुठल्याही परीक्षेचे क्वेश्चन्स असू काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ही गोष्ट समजायला हवी. ओके चला पुढे. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला समजायला हवी ती कोणती, अवकाशीय क्षमता म्हणजे काय. खूप समजून घ्या बारकाईने. बघा अवकाशीय क्षमता म्हणजे बऱ्याच जण वाटत असं स्पॅटिकल ॲबिलिटी हा शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता असलेला महत्त्वाचा भाग आहे. झाले सर माहीत झाले की मला संपलं की नाही. यामध्ये व्यक्तीच्या अवकाशीय विचारशक्तीच्या आणि कल्पनाशक्तीचे परीक्षण केले जाते. म्हणजे काय सर डिटेल्समध्ये बघूया. ही गोष्ट डिटेल्समध्ये बघायची कोणच सांगत नाही. लक्षात घ्या. अवकाशीय क्षमतामध्ये बुद्धिमत्तेचे घटक येतात असं मी सांगितलं. ते कुठले येतात बघा समजून घ्या. खूप बारकाईने समजून घ्या कुठले घटक येतात ते. खूप बारकाईने समजून घ्या. बघा याच्यामध्ये ना हे जे घटक आहेत ना याच्यामध्ये ही दिशा आहे ना दिशा दिशा डायग्रामच्या स्वरूपात म्हणजे आकृती स्वरूपात जर समजा क्वेश्चन आला म्हणजे समजा आकृतीमध्ये हा राम आहे त्याचं घर इकडे त्याचं घर समजा इथं आहे. ठीक आहे. असं घर आहे त्याचं. इकडे गेला इकडे वळाला इकडे वळाला इकडे वळा त्याने आकृती दिली तर आकृतीवरचे जेवढे क्वेश्चन असतात ना शॉर्ट भाषेमध्ये सांगेल आकृतीवरचे जेवढे क्वेश्चन असेल ते अवकाशीय क्षमता हे सगळेच घटक त्यात येत असं नाही. जिथं आकृती येईल तसं. याच्यात फक्त दिशेच्या बाबतीत आकृती येऊ शकते
जास्तीत जास्त घड्याळाच्या अवतीमध्ये लक्षात घ्या, बाकी कुठं आकृती दिसून येत नाही तुम्हाला. अलग लक्षामध्ये तुम्हाला आकृती दिसून येत नाही. घड्याळाचं खूपच सोपं क्वेश्चन असेल तर तेव्हा आकृती दिसून येते, नाही तर त्या आकृती दिसेल जाग येत नाही. दिशेच्या बाबतीत तुम्हाला दिसून येईल. फक्त हाच एक घटक आहे तो आकृती स्वरूपात देऊ शकतो, इकडचा, फक्त इकडच्या टॉपिक मधला. इकडे काय सर, मग हे जे काही घटक आहेत ना आकृतीवरचे बघा, 17 नंबरचा घटक, 18 नंबरचा घटक, 19 नंबर, 20, 21, 22, 23, 24 हे सुद्धा सिलेबस ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलला असेल, ते डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, किंवा बॅच जॉईन केलं तुम्हाला मिळून जाते, काही प्रॉब्लेम नाही. हे सगळे क्वेश्चन जे आहेत ना आकृतीवरचे, प्रतिमा, त्याच्यामध्ये आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, आकृत्या मोजणे, कागदाची घडी, फासाट, घन, लपलेल्या आकृती, वेन आकृती, हे सगळे क्वेश्चन आकृत्यावरचे हे अवकाशीय क्षमतामध्ये येतात. हा घटक त्यांनी अभियोग्यतामध्ये टाकलेला आहे. हा घटक त्यांनी अभियोग्यतामध्ये टाकलेला आहे, लक्षात घ्या. हा घटक त्यांनी कुठे टाकलाय, अभियोग्यतेमध्ये टाकलेला आहे. बघा गोंधळात सिलेबस आहे, सिलेबसच विद्यार्थ्यांना कळालं नाही, क्लासवाल्यांना मी समजला नाही अजून. 2017 आणि 2022 दोन वेळेस झाले एक्झाम तरी समजला नाही त्यांना. ठीक आहे, हे आपल्याला अगोदरच समजलेलं आहे. ठीक आहे, आपण कधी कुठं युट्यूबला कुठं सांगितलं आपल्याला वेळच मिळत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला सांगता चालत नाही त्या गोष्टी. बऱ्याच जणांना वेळ मिळतो, चुकीची माहिती देतात, तुम्ही फसतात असं दिसून येत आहे. पण यावेळेस मला तुमचं सिलेक्शनच करायचं आहे, लक्षात घ्या. यावेळेस तुम्हाला नोकरीलाच लावायचं आहे. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऐकतील त्या विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल. जेवढे ऐकतील, जे विश्वास ठेवतील, त्यांचं बिलीव आहे तोच विश्वास त्यांना साध्य होईल, लक्षात घ्या. त्याच्यातून तुमचा ध्येय सुद्धा साध्य होईल, लक्षात घ्या. आणि आपल्याला लक्षात आहे, त्यामुळे विद्यार्थ्याला जेवढं काही स्पष्ट करता येईल तेवढं स्पष्ट करायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, हे ते होतं अवकाशीय क्षमता म्हणजे काय आहे ते. पुढे येऊया. आता हे ज्या गोष्टी आहेत ना, ह्या बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र वाचायचं सांगतात लोक, वाचायचं पण ज्ञानासारखं वाचायचं नाही, त्याला लक्षात घ्या उपजन वाचायचं. आता कसं थोडक्यात समजून घेऊया. ठीक आहे, कारण याला बऱ्याच जणांना अजून याच्याबद्दल स्पष्टता नाही आहे. थोडक्यात समजून घेऊ. सर काय आहे ते बघा. कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व, शिक्षक, अभियोग्यता, बुद्धिमत्ता चाचणीचा महत्वाचा भाग आहे. हे माहिती आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. जो हे महत्वाचं, इथून पुढचं वर्तन, त्याचं वागणं, बिहेवियर, थोडक्यात आवडीनिवडी, इंटरेस्ट, समायोजन, लक्षात घ्या, ऍडजस्टमेंट कसं करतो समजा थोडक्यात. ठीक आहे, व्यक्तिमत्व, त्याचं काय पर्सनॅलिटी आहे त्या गोष्टीशी रिलेटेड आहे. त्याचं मूल्यमापन करतो म्हणजे इव्हॅल्युएशन करतो, मूल्यमापन करतो असं म्हणू शकतो. बरं, पुढे सर अजून थोडं स्पष्ट करून सांगा. होय, अजून स्पष्ट करून सांगतो. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. याच्यामध्ये काय काय येतं काय नाही सगळ्या गोष्टी समजावून सांगतो तुम्हाला. बघा, पहिल्यांदा कल समजून घेऊ. बघा इथं ऑलरेडी तिने काय म्हटलंय, कल समजून घेऊ. व्यावसायिक कल असतो पहिल्यांदा. उमेदवाराच्या शिक्षण, अध्यापन आणि व्यवस्थापन कौशल्यांचा अभ्यास करण्यासाठी क्वेश्चन असतात. उदाहरण मी दिलंय. तुम्हाला एखाद्या वर्गात अधिक आवडेल का, बघा अधिक आवडेल का, काय पण अध्यापन करायला, अध्यापन करायला तुम्हाला जास्त आवडेल का, काही व्यवस्थापन करायला, मॅनेजमेंट करायला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो क्वेश्चन आहे व्यावसायिक कलचा आहे. व्यावसायिक कलचा असेल तर व्यवस्थापन बी गरजेचं आहे, पण सगळ्यांना महत्वाचं काय, अध्यापन. या अशा गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. आता हे मी तुम्हाला डिटेल्समध्ये 2-3 लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतो हे कल, आवड आणि आवड, समायोजन, व्यक्तिमत्वाचे क्वेश्चन कसे सोडवायचे. 2 ते 3 लेक्चरमध्ये सांगितलं होतं आणि तुमचा मार्क जात नाही. ठीक आहे, याचे आपल्याकडे लेक्चर्स होतात 2-3 लेक्चर्स. त्याच्यामध्ये 3 लेक्चर्समध्ये सरासरी तुम्हाला सगळं सांगितलं होतं. कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्वाचा अभ्यास कसा करायचा असतो, प्रश्न कसे सोडवायचे. याला अभ्यासाची जास्त गरज पडत नाही. याला बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र म्हणून लोक तुम्हाला भरकडतात. ते विषय वाचावं लागतात. बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र पण वाचायचे बघ सॅटरचे, ते आपल्याला तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलं होतं. ठीक आहे, डिटेल्समध्ये सांगितलं होतं. बरं, आता तुम्हाला एखाद्या वर्गात कसं आवडेल का, अध्यापन करायला किंवा व्यवस्थापन करायला, त्याचं अध्यापन असणार, लक्षात घ्या. ठीक आहे, आता एक गोष्ट समजून घ्या, व्यावसायिक कल बद्दल क्वेश्चन असतात. जे विद्यार्थ्याचं शिक्षण, बघा जो उमेदवार म्हणजे तुम्ही, शिक्षण, अध्यापन आणि व्यवस्थापन याचा तुम्हाला अभ्यास करायचा असतो, कौशल्यांचा अभ्यास करायचा असतो. व्यवस्थापन कौशल्य तुमचं ते टेक्निक आहे का, तुम्हाला त्या गोष्टी आहेत का, ते अध्यापनाचं शिक्षणाचं नॉलेज आहे का, व्यवस्थापन करता येते का, ते चेक करायचं असतं. पण ते सगळ्यात जास्त महत्त्व कशाला दिलं, अध्यापन. असे क्वेश्चन असतात जे गोंधळ टाकतात तुम्हाला. सामाजिक कल पाहिला जातो, त्याचा कलचाच हा दुसरा उपघटक आहे. समाजाशी जोडलेले समाज आणि परस्पर सहकार्य करण्याची क्षमता, म्हणजे पालकांनी तुम्ही कसं बिहेवियर करताय. बघा तुम्ही सहकारी शिक्षकांशी मतभेद कसा हवा, म्हणजे तुमचं सहकार्य आहे तुमच्यासोबत काम कसं, त्याची मतभेद होणार नाहीत, कसं हाताळाल, झाले तर कसं हाताळाल, ह्या गोष्टी तुम्हाला काम करायच्या सोबत. तुम्ही त्यामध्ये मानसिक आरोग्य व्यवस्थित पाहिजे, तुम्ही कुल पाहिजे, तेव्हाच तुम्ही काम करू शकता. मग मतभेद होता कामा नये, त्या पद्धतीने कसं वागायला पाहिजे हे त्याच्यातच येतं, लक्षात घ्या. कलमध्ये हे डिटेल्समध्ये तुम्हाला सांगितलं जाईल, त्यामुळे काही चिंता नसावी, लक्षात घ्या क्लासमध्ये.
बरं, तर्कशक्ती हे त्याच्यामध्येच येतं, लक्षात घ्या. कलमध्ये समस्या सोडवण्यासाठी क्षमता आणि विचारामध्ये स्पष्टता आणि योग्य निर्णय घेण्याचं कौशल्य. दिलेल्या परिस्थितीत तुम्ही काय कृती कराल. उदाहरणार्थ समजा विद्यार्थी ग्राउंडवर खेळत आहे, ग्राउंडवर खेळता खेळता त्याला समजा जखम झाली तर तुम्ही काय कराल, असे क्वेश्चन्स असतात. पालकाला सांगाल, दवाखान्यात न्याल, स्वतः समजा प्राथमिक पेटीचा वापर कराल, असे असतात. तुम्हाला वाटतं दवाखान्यात येते कसं, त्यापेक्षा पालकांसमजा असं तुम्हाला वाटू शकतं, पण नाही. लक्षात घ्या, प्राथमिक पेटी असते आपल्या शाळेमध्ये, हे गोष्ट तुम्हाला माहित असावी. आणि प्राथमिक पेटीचा तुम्ही अगोदर वापर करू शकता. जर समजा हाताळण्यासारखी गोष्ट नसेल तर तेव्हा तुम्ही दवाखान्यात नेऊ शकता, पालकांना कल्पना देऊन. अलग लक्षात, अशा काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. हे तर्कशक्तीवर आहेत, लक्षात घ्या. ह्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये, हे कल अंतर्गत येतात. 3 नंबरचा उपघटक आहे कलमध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला गोष्ट कळाली पाहिजे. बघा, जर सर असं जर आहे तर हे ऑलरेडी कल आहे सर. ठीक आहे. मग हे आवडमध्ये काय येतं, आवडमध्ये हां कल झालं, आवडमध्ये सुद्धा घटक आहेत, उपघटक आहेत. 2 नंबरचा मुद्दा आहे हा त्याच्यातला. शैक्षणिक आवड असते, अध्यापन प्रक्रियेमध्ये उमेदवारीची आवड आणि सखोल ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा. उदाहरणार्थ तुम्हाला विज्ञान शिकवण्यात रस आहे का, असे क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. इतके सोपे नाही. हो म्हणाल, हो किंवा नाही मध्ये नसतात, 4 पर्याय असतात. तुम्ही घ्या हो सर, बरं म्हणतो हो सर, काय त्यात शैक्षणिक आवड दाखवायचं ना, हात चेक करायचं. मी आम्ही हो म्हणणार, नाही म्हणणारच नाही, असं नाही. उपयोजनात्मक क्वेश्चन असतं ते, लक्षात घ्या. ठीक आहे. कारण हा घटक आहे तो अभिज्ञतेमध्ये तुमच्या लक्षात येत असेल. थोडक्यात मी परत स्पष्ट करतो तुम्हाला, सर कसं काय उपयोजनात्मक म्हणताय तुम्ही. अभिज्ञतेमध्ये येते कल, आवड, समाजाने व्यक्तिमत्व. ठीक आहे. त्यामुळे क्वेश्चन्स तुम्हाला उपयोजनात्मक असणार. अभिज्ञता शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला. ठीक आहे. लक्षात घ्या, इतकं सोपं क्वेश्चन लगेच येणार नाही. तुम्हाला विज्ञानच्या पण आवडच आहे, पण असे क्वेश्चन तुमचे शैक्षणिक आवड सांगितले जाते. एवढे डिटेल्समध्ये सांगितलं जातं. सांस्कृतिक आवड बी पाहिली जाते. आवड मधला हा उपघटक आहे. नाट्य, संगीत, चित्रकला, इतर सांस्कृतिक क्रियामध्ये सहभाग घेण्याची इच्छा, ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपल्या शाळेमध्ये होता, तुम्ही पाहिलं असेल. तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कसं कराल, असे क्वेश्चन असतात. म्हणजे हे ऑलरेडी जसं तसं इतकं सोपं नाही का. हे काय तुम्हाला 4 वाक्यात लिहायचं कसं नाही, हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, लक्षात घ्या. पण हे ऑलरेडी ते त्याचा विचारण्याचा व्यू असतो ना, तो इंटरेस्ट चेक करण्याचा असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे खेळ आणि मनोरंजनाची आवड सुद्धा चेक केलं जाते. आणि हे ऑलरेडी पाहिलं जातं की विद्यार्थ्या बाबतीत तुमचा खेळ आणि आवड जास्त आहे का, आणि फक्त तुम्ही टीचिंगच करताय, या सगळ्या चेक केलं तसं तुम्हाला प्रश्नांची रचना केली जाते. इथं समायोजन, लक्षात घ्या. 3रा घटक आहे याच्यातला, कल, आवड झाल्यानंतर व्यक्तिमत्व, वैयक्तिक समायोजन, स्वतःच्या भावना, विचार, वर्तन व्यवस्थापित करण्याची शक्यता आहे का. ताणतणाव परिस्थितीत तुम्ही कसं वागता, म्हणजे घरी काय ते ताण आहे, तुमचं वेगळं काहीतरी व्यावसायिक ताण आहे, आणि तुम्ही विद्यार्थ्याचे कसं बिहेवियर करताय, वर्तन करताय, ह्या गोष्टी चेक केल्या जातात. ते त्याच पद्धतीने उपयोजनात्मक तुम्हाला परिस्थिती दाखवूनच. सामाजिक उपयोजन असतं त्याच पद्धतीने, वैयक्तिक जसं असतं तसं सामाजिक बी असतं, लक्षात घ्या. या गटामध्ये किंवा वर्गात सहकार्याने सुसंवाद ठेवण्याची क्षमता कशी आहे तुमची, नवीन विद्यार्थ्यांच्या गटाशी जुळून घेण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल, अशा गोष्टी आहेत. पहिलेला एखादा विद्यार्थी आला समजा, तो तुम्हाला नवीन असतो, तुम्हाला घाबरतो सुद्धा, लवकर तुमच्या जवळ येणार नाही, बोलणार नाही, गपगप राहणार, तुम्ही कसं हाताळणार, असे क्वेश्चन तयार केले जातात. हे सुद्धा उपयोजनात्मक असतात, कारण अभियोग्यताचा हा भाग आहे, लक्षात घ्या. ऍडजस्टमेंट म्हणतो आपण समायोजन. व्यावसायिक समायोजन, शाळेच्या वातावरणात सहकार्याची वागण्याची पद्धत, वातावरणात कसं वागताय. ठीक आहे. बरोबर आहे की नाही. बरेच जण तंबाखू खाऊन वागतील, असं नाही जमत. हे चेक करायचं आहे त्यांना, अगोदरच नोकरी याच्या अगोदर चेक करायचं आहे. तुमचं बिहेवियर हे शिक्षकाला सोपण्यासारखं असलं पाहिजे. तुम्ही काय दिखाव किती करू शकताय, पण खरंच तुम्ही तसे आहात का, हे चेक करण्यासाठी ह्याच प्रश्न असतात, लक्षात घ्या. ह्या चाचणी असतात, हे प्रश्न असतात, हे त्यासाठीच आहे. उपयोजनात्मक असतं हे, ते चेक केलं जातं तुमच्यात, अलग लक्षामध्ये. उदाहरणार्थ बघा, असा क्वेश्चन येऊन गेला होता. असा क्वेश्चन 2017 मध्ये आहे, ऑलरेडी त्याचे पेपर सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये आहे एक क्वेश्चन की शिक्षकाला एखादा विद्यार्थी तंबाखू खाताना सापडलं, तुम्ही काय कराल. मुख्याध्यापकांना, प्राचार्यांना असंच काहीतरी आहे, तंबाखू खाताना सापडलं, तुम्ही काय कराल, किती परिस्थिती कशी हाताळ. खाली दिले, तुम्ही तंबाखूची मागणी कराल, तुम्ही पालकांना सांगाल, त्याला मार द्याल, शाळेतून काढून टाकला, असे आहेत, लक्षात घ्या. असे पर्याय आहेत 3-4. म्हणजे जे वर्तन आहे ते कशाशी, त्या व्यवसायाला ती गोष्ट आवश्यक नाही, त्या वातावरणात तुम्ही कसं वागताय हे गोष्ट चेक करायची. आणि तुम्ही प्राचार्याने दिलेले अतिरिक्त काम हाताळाल का, किंवा तुम्ही स्वतःच प्राचार्य काय कराल, या अशा गोष्टी असतात. हे ते वातावरणाशी सहकार्याशी, सहकार्य म्हणजे तुमचा सोबतचा शिक्षक असू शकतो आणि तो विद्यार्थी असू शकतो. त्या वातावरण कसं वागताय तर त्यांच्याशी संबंध येणार आहे. त्या गोष्टी तुम्हाला क्वेश्चनच्या मार्फत तुम्हाला चेक करायचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. पुढे बघा, स्वभाव आणि वर्तन पाहिलं जातं. हे व्यक्तिमत्वाचं आहे, लक्षात घ्या. तणावपूर्ण परिस्थितीत तुमचं वर्तन कसं आहे, कसं वागताय, हे महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनाच्या समस्याला तुम्ही कसा प्रतिसाद द्याल. त्यांच्या समस्या नको विचार मला, गप्पास, असं विचारतात का, असं नाहीये. त्याच्या समस्या तुम्ही सोडवताय का, हे महत्वाचं. हे वर्तन त्याला महत्वाचं आहे. हे आता चेक करायचं तुम्हाला, लक्षात घ्या. नंतर तुम्ही ते नाटकं करू नये, त्यांना आता चेक करायचं आहे तुम्हाला, लक्षात घ्या. महाराष्ट्राचे परीक्षा प्रश्न तुम्ही त्यात आहेत का त्या क्वालिटीज. स्वतःच्या कौशल्यावर विश्वास ठेवून कार्य करण्याची वरती, हा आत्मविश्वास आहे, कसं करताय हे महत्वाचं आहे.
नवीन विषय समजण्यासाठी तुम्ही कशी तयारी कराल असे क्वेश्चन असतात. हे ॲप्लिकेशन लेवलमध्ये जातात क्वेश्चन. हे तुम्हाला फक्त उदाहरणासाठी असेच क्वेश्चन येतात असं नाही, पण हे तुम्हाला फक्त एक नमुना आहे. अलग लक्षामध्ये कसं विचारलं जाऊ शकतं. आत्मविश्वास चेक केला जातो तुमचा सकारात्मक दृष्टिकोन चेक केला जातो. पॉझिटिव्ह किती आहात तुम्ही हे तुमचं चेक केलं जातं, लक्षात घ्या. ठीक आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये सकारात्मक दृष्टीने पाहण्याची सवय असते. ठीक आहे, तेही ऑलरेडी चेक केली जाते. अलग लक्षामध्ये हे तुम्हाला समजलं पाहिजे. सकारात्मक दृष्टीने कसं पाहतात. आता उदाहरणार्थ अडचणी मात करण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धती वापराल. त्या अडचण तुम्हाला दाखवली जाते, डिटेल्समध्ये सांगितले ते शाळेत ही अडचण असते आणि तुम्ही कसं प्रतिसाद द्यायला असं असतंय. नंतर लक्षात घ्या. आता ही बुद्धिमत्ताबद्दल एक गोष्ट समजून घ्या. आता बुद्धिमत्ताकडे येतो. टेट 2022 परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचं जुक्त माप देण्यात आलं होतं. पाहिले सुरुवातीला आपण 2022 मध्ये जुक्त माप दिलं माहिती आहे. तसंच एखाद्या शिफ्टमध्ये एकाच टॉपिकवर 10 ते 15 क्वेश्चन्स, त्या उलट काही टॉपिकवर एकही क्वेश्चन नाही असं दिसून आलं. पण आता तसं होणार नाही. टेट 2022 मध्ये असं झालं. टेट 2025 मध्ये बॅलन्स होणार आहे, लक्षात घ्या. थोडा बॅलन्स होईल, जास्त असा डिफरन्स राहणार नाही. थोडा कमी जास्त होईल, 1 2 3 4 मार्क इकडे तिकडं, पण असं नाही प्लस मायनस 4-5 मार्क म्हणा. पण इथे एखाद्या टॉपिकला क्वेश्चनच नाहीये, एखाद्याला 10-15 क्वेश्चन आले, ऍड्रेसचे क्वेश्चन आले, ऍड्रेस, सिटिंग अरेंजमेंट तर सिटिंग अरेंजमेंट असं नाही होणार, लक्षात घ्या. तेवढं ते वस्तुनिष्ठ एक्झाम होत नाही हे लक्षात आलंय. त्यातल्या त्रुटी दूर करण्यासाठी अभ्यास समितीचा गट स्थापन केलेलं होतं मांढरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली. त्याचा सुद्धा तो अहवाल शासनाकडे गेल्यानंतर तो येईल. त्याच्याबद्दल अजून काही समजा बातमी नाहीये, बघूया. ठीक आहे. बरं, हे घटक आहेत. हे घटकांचं कॅटेगरेशन करायचं आहे गणित सारखंच. मिस्टेक नोटबुक बी करायची आहे, असाइनमेंट सोडायची आहे, क्लास नोट्समध्ये बी सुद्धा काय करायचं तुम्हाला सांगितलेलं आहे सगळं. हे त्याच प्रश्नांचा आधार घ्यायचा आहे, तिथं लिहिलेलं आहे पुढे. बघा, माटेट 2025 बॅच नंबर 4 साठी ऍडमिशन घेण्यासाठी हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे. व्हॉट्सअप करू शकता तुम्ही, माहिती विचारू शकता किंवा कॉल बी करू शकता. 705-750-31. ठीक आहे. बॅच नंबर 4 आहे. याच्यानंतर बॅच चालू होत नाही. लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायचं घ्या. आग्रह नाहीये, आग्रह नाहीये. परत म्हणाल सर हे ऍडव्हर्टायझिंग आहे, पण तुम्हाला आग्रह नाहीये. तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकताय, मार्गदर्शन घ्यायचे असेल तर, नाही तुम्ही स्वतः तयारी करू शकताय. सगळं काय तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सांगितलंय. बघा, सर्वसामान्य विद्यार्थी आणि हुशार विद्यार्थी याच्यामध्ये एक गोष्ट समजावून सांगतो. मी तुम्हाला गणितमध्ये एक गोष्ट समजावून सांगितली होती, ती कोणती बघा. गणितच्या बाबतीत सांगतो आणि तुम्हाला बुद्धिमत्तेच्या बाबतीत सांगतो, कारण याच्यावर थोडा भार देतो. आणि काय येतं भार म्हणजे कसं, तेच करायचं कसं नाही, लक्षात घ्या. तर विद्यार्थी काय करतो, आता इतर विषय सांगितलंय, पण ह्या विषयाबद्दल काय होतं, विद्यार्थी मार्क गमावतो, विद्यार्थ्यांना मार्क मिळत नाही. थोडं समजून घ्या. सर्वसामान्य विद्यार्थी काय करतो, टाईप वाईज अभ्यास करतो. त्याला पेपरमध्ये टाईप दिसतात, बघा स्क्रीनवर टाईप दिसतात. टाईप दिसले त्याला काय कळतं की सर हा कुठला चॅप्टर आहे हा विचार करतो तो. हे डोक्यात येतच. त्याच्या चॅप्टर कळलं की त्याला एक गोष्ट कळते, सर हा टाईप कोणता आहे. त्या डोक्यात येतं की जे मला क्लासमध्ये सरांनी शिकवलं त्याचा टाईप कोणता आहे, तो विचार करायला लागतो. त्याला प्रश्न पडतो, लक्षात घ्या. त्याला प्रश्न पडतो, तो विचार करायला चालू करतो कोणता टाईप आहे. आणि ते तुम्हाला माहिती जसं तसं टाईप येत नाही, फिरवलेलं असतं. थोडा क्वेश्चन फिरवला की त्याच्या माइंडमध्ये तेच असतं, तसं यावं, गंगोचं मंगो व्हावं आणि तिथं 15चं 16 व्हावा, 17-20 व्हावं आणि मला फक्त तसं क्वेश्चन यावं आणि मला कळावा. आणि हा विद्यार्थी काय होतो, डिप्रेशनमध्ये जातो. जसं जसं एक्झाम होईल, जसं जसं क्वेश्चन येईल, त्याच्या डोक्यात तर चॅप्टर येतोच, पण ह्या टाईप तो विचार करायचा प्रयत्न करतो. ठराविक वेळेस त्याला कळतं कसं सोडायचं, ठराविक वेळेस समजत नाही. आणि त्याला जो परफॉर्मन्स आहे तो वेळ बी घेतो, त्याचा टाइम आहे ना, तो टाइम बी घेतो, टाइम बी जातो, लक्षात घ्या. त्याचा खूप टाइम जातो विचार करण्यामध्ये, त्याचा सुटत बी नाही. हुशार विद्यार्थी काय करतो माहिती का, चांगल्या क्लास काय मार्गदर्शन घेतो, तो टाईपचा नाही विचार करत. तो काय बघतो, क्वेश्चन बघतो पहिल्यांदा. बघा त्याचे स्टेप्स कुठले असतात, तो काय बघतो, क्वेश्चन बघतो. पहिल्यांदा क्वेश्चन बघेल, नंतर तो काय करतो की क्वेश्चन कुठल्या चॅप्टरशी रिलेटेड आहे, नंतर बघतो तो कन्सेप्ट, नंतर बघतो तो कन्सेप्ट बघितल्यानंतर त्याला कळतं की कुठल्या कन्सेप्टचा विचार करतो, टाईपचा नाही. कन्सेप्ट मध्ये त्याला माहिती तो फिरवा करणार आहे, फसवणार आहे. त्या चॅप्टर मध्ये तो उलट सुलट करणार आहे, एकाग चेंज करणार आहे, पर्यायामध्ये उलट सुलट करणार आहे, पर्याय फसवे टाकणार, चुकीच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं तरी तो काय करणार, पर्याय तसं टाकणार, सुरुवातीला टाकणार तसे पर्याय, जेणेकरून त्याला पटकीन टिक करावं निघावं. ते असे विद्यार्थी त्याला गाळायचे असतात. पण स्मार्ट विद्यार्थी, हुशार विद्यार्थी क्वेश्चन बघितल्यानंतर त्याला कळत असतं तो चॅप्टर कोणता आहे, त्यानंतर तो कन्सेप्टवर फोकस करतो. आणि कन्सेप्टचं त्याच्या डोक्यात एकच येतं, सरांनी कोणते कन्सेप्ट शिकवले त्या चॅप्टरशी रिलेटेड, जो चॅप्टर मला क्वेश्चन आलाय त्या कन्सेप्टचा उपयोग करून तुम्हाला प्रश्न सुटतोच. टाईप वाईज जर शिकलात, फसलात, ते दिवस गेले. संख्या चेंज होणार, तुम्हाला प्रश्न समजणार, तसं आलंय, टाकली व्हॅल्यू काढ, ते फक्त त्यांच्या टेस्टमध्येच.
तिथं तुमचा परफॉर्मन्स चांगला, नंतर नाही. आलं लक्षामध्ये, थोडं काळजी घ्या. ठीक आहे, त्यामुळे कन्सेप्ट वाईज अभ्यास करा, लक्षात घ्या. टाईप वाईज वर जाऊ नका, योग्य क्लासचं मार्गदर्शन घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये चूक होते इथं तुम्हाला कन्सेप्ट समजण्यामध्ये क्वेश्चन लगेच कळतो. मी सांगितलेलं असतं प्रत्येक कन्सेप्टला, प्रत्येक चॅप्टरच्या प्रत्येक कन्सेप्टला सांगितलेलं असतं एक्झामिनर कुठं फसवतो, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं आहे. ते 2 व्हिडिओ जे आहेत ना वेग वाढवायचे, त्याचा वापर कसा करायचा आहे, कधी करायचं, सगळं सांगितलेलं असतं. इथं टाईप आहे, नंतर व्हॅल्यू टाकली, काढली, उत्तर आहे, चला 10-15. आपले कन्सेप्ट सगळं एकही कन्सेप्ट सोडत नाही मित्रांनो. मी SS एक्झाम घेऊ, IBPS घेऊ, MKCL घेऊ, MPSC घेणार नाही, कोणीही घेऊ, सिलेक्शन होणं गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे त्याला मी अजिबात सोडत नाही. ठीक आहे, ठीक आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी मार्गदर्शन घ्या. ठीक आहे, एवढंच तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं. सगळं व्यवस्थित बघा, प्लॅनिंग करा, वेळ गेलेली नाही. काल चांगला सण झालेला आहे संक्रांतीचा, नवीन स्वतःला बदला. लक्षात घ्या, कालच्यापेक्षा आजचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुमचा परफॉर्मन्स होईल. बघा मी काय म्हणतो, कालच्यापेक्षा आजचा परफॉर्मन्स चांगला पाहिजे आपला, आजच्यापेक्षा उद्याचा, तरच तुमची सुधारणा होते असं लक्षात घ्या. स्वतःला फसवू नका. स्वतःला फसवत असाल तर आईवडिलांना फसवताय, आईवडिलांना फसवताय म्हणजे साहजिकच लक्षात घ्या तुमचं भविष्य तुम्ही खराब करताय, तुमचं भविष्य तुम्ही खराब करताय. जेव्हा जिम्मेदारी येतील ना तेव्हा खूप अवघड होईल, लक्षात घ्या. त्यामुळे वेळेला साधरा, वेळेने उत्तर देण्यापेक्षा लक्षात घ्या वेळेला सुधारा. सध्या वेळ तुम्हाला उत्तर देण्याची गरज पडणार नाही. कधी कधी लक्षात घ्या काही गोष्टी वेळेनेच उत्तर द्यावं लागतात असं तुम्हाला वाटतं, पण वेळेने जर उत्तर दिलं तुम्हाला तर खूप अवघड होतं, लक्षात घ्या. त्यामुळे वेळ आहे तर त्याचा योग्य वापर करा आणि यशापर्यंत पोहोचायचं व्यवस्थित नियोजन करा. व्यवस्थित समजून घ्या काय सांगितले ते. नाही समजलं तर कॉल करा. असं नाहीये की तुम्ही बॅच लावल्यामुळेच कॉल करा, असं काही नाही, लक्षात घ्या. नंबर आहे तुमच्याकडे, काही शंका असेल तर कॉल करू शकता. अलग लक्षामध्ये काही शंका असेल तर कॉल करू शकता, पण अभ्यास रिलेटेड असावं. आता काय म्हणते सर माझं लग्न झालं नाही, सर लग्न व्हायला पाहिजे, हे नाही अभ्यास रिलेटेड असं क्वेश्चन करा आणि तुम्हाला त्या टेटच्या एक्झामच्या स्वरूपात असेल तर चांगलीच गोष्ट आहे. बाकीचे पर्सनल क्वेश्चन विचारू नका, सगळं काय समजून घ्या. असं काही नाही की तुम्ही सर बॅच लावले क्वेश्चन करावं विचारावं, असं काही नाही. मी तुमच्यासाठी कधीही 24 तास उपलब्ध, कधीही कॉल करा. जेव्हा मी फ्रीमध्ये असेल लक्षात घ्या तेव्हा मी कॉल करेल. ठीक आहे, बॅच जॉईन करायचं असेल तर करू शकता, कॉल करू शकता, मेसेज करू शकता. ठीक आहे, काळजी घ्या, व्यवस्थित अभ्यास करा. 2025 ला सिलेक्शन झालंच पाहिजे, लक्षात घ्या. तुमची झोप मोडली तरी चालेल, आईवडिलांचे स्वप्न मोडले नाही पाहिजे. ठीक आहे, काळजी घ्या. जय हिंद.